watching right now, is the Julie, a drag and drop tool software that allows anyone, regardless of tech skills, to create highly professional tool videos in a matter of minutes. Those tool videos are fun and engaging. सो गुड इव्हनिंग टू ऑल. सगळ्यांना शुभ संध्या. आणि दिनचर्या आपण आता पुढच्या ह्याच्यामध्ये श्लोकांच्या संदर्भामध्ये वाचत आहोत. ते वाचन आपण पुढे चालू ठेवूया. आपलं जीर्णे हितम मितम चाद्यात न वेगान ईरयेत बलात न वेगितो अन्य कार्यस्यात नाजित्वा साध्यमामयम. इथपर्यंत आपलं झालेलं होता. त्याच्यानंतर जो भाग येतो ना, तर त्याचं महत्व असं आहे की इथेपासून पुढे सद्वृत्त सांगितलेलं आहे. आणि हे जे सद्वृत्त आहे ना, तर ते म्हणजेच जर का नित्य आपण पालन केलं तर त्यालाच आपण आचार रसायन म्हणू. तर अशा पद्धतीचं हे सर्व सद्वृत्त सांगितलेलं आहे. सो हे जे सद्वृत्त आहे तर ते काय आहे आणि ते काय काय सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये गोष्टी, हे आपण सगळ्या गोष्टी आता इथे पाहणार आहोत. मग त्याच्यामध्ये बरेचसे नियम सांगितलेले आहेत, छोटे मोठे नियम, काय करावं काय नाही करावं, किंवा त्याच्यानंतर आपण ज्याला योग्य अयोग्य त्याचा विवेक म्हणतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत ना, तर त्या या सद्वृत्तामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि हे सद्वृत्त हेच जर का नियमित आपण पालन केलं तर ह्या सद्वृत्ताची जी परिणती आहे ना, तर ती आपल्याला असं दिसतं की आचार रसायनाप्रमाणे दिसतं. आणि म्हणूनच आपलं नित्य जे सद्वृत्त आहे ना, तर ते आचार रसायनाप्रमाणे काम करतं. आणि म्हणून ह्या अध्यायामध्ये हे महत्वाचं आहे की आपण हे सद्वृत्ताचं पालन कसं करावं, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये याचा उहापोह आलेला आहे. मग हे काय करावं काय करू नये वगैरे हे सगळं जे काही आहे ना, तर ते आपण आता पुढे वाचायला सुरुवात करूया. सो त्याच्यामध्ये सुखार्था सर्व भूतानां मता सर्व प्रवृत्तयः सुखंच न विना धर्मात तस्मात् धर्म परो भवेत. सर्व सुखांसाठी सुखार्थाः सर्व भूतानां मताः सर्वाः प्रवृत्तयः. याचाच अर्थ कसा घ्यायचा की सर्वाः प्रवृत्तयाः सर्व भूतानां सुखार्थाः मताः. म्हणजे काय, सर्व प्रवृत्ती म्हणजे प्रत्येक माणसाच्या, सर्व भूतांच्या, माणूसच असं नाही प्राणी पक्षी सगळेच जण आले त्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये काय काय आहे, तर आपण ज्या ज्या गोष्टी करतो प्रत्येक गोष्ट, तर ती कशासाठी करतो, तर सुखासाठी करतो. तर हे सुख जे आहे ना, तर ते मिळवण्यासाठी आपण ज्या ज्या गोष्टी करतो तर त्या कशा आहेत, तर सुखार्थाः सर्व भूतानां प्रवृत्तयः. प्रत्येक कृती आपली ही सुख मिळवण्याच्या दृष्टीने असते. आणि म्हणूनच महत्वाची गोष्ट अशी आहे की सुख मिळवण्यासाठी आपण प्रत्येक गोष्ट करतोय ना, तर ती कशी आहे, तर महत्वाचं त्याच्यामध्ये असं आहे की सुखंच न विना धर्मात तस्मात् धर्म परो भवेत. आणि हे सुख जर मिळवायचं असेल ना, तर कसं आहे की हे सुख जे आहे तर न विना धर्मात, धर्माशिवाय नाही. आणि म्हणून धर्म परो भवेत, धर्मपरायण व्हा, तस्मात् धर्म परो भवेत. संपूर्ण श्लोकाचा अन्वय कसा झाला की सर्व भूतानां सर्वाः प्रवृत्तयाः सुखार्थाः मताः विना धर्मात सुखम न तस्मात् धर्मपराः भवेत. सरळ सरळ अर्थ कसा झाला की सर्व भूतांच्या सर्व प्रवृत्ती सुखासाठी प्रवृत्त असतात
आणि हे सुख धर्माशिवाय मिळत नाही आणि म्हणून काय करा तर धर्मपरायण व्हा. मग आता इथे प्रत्येक गोष्ट सुखासाठी आहे का? मग हिताहितम सुखम दुःखम वगैरे असं आपण सुरुवातीला शिकलेलो आहोत, की आयुर्वेद म्हणजे काय? हितकर आयुष्य आणि सुखकर आयुष्य. मग जे हितकर आहे ते सुखकर असेलच असं नाही वगैरे आणि सुखकर असेल ते हितकर असेलच असंही नाही. म्हणजे काय नक्की? तर ज्या वेळेला जी गोष्ट आपल्याला सुखावह वाटते, तर ती हितकर असेलच असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ कांदा भजी खायला जिभेला छान वाटतं, सुखकर आहे. परंतु ते हितकर आहे का? ही गोष्ट महत्त्वाची आहे. तर ते हितकर असेलच असं नाही. आणि जी गोष्ट हितकर आहे ना, तर ती प्रत्येक वेळेला सुखकर असेलच का? असंही नाहीये. म्हणजे आता पंचभद्राचा काढा प्यायचा आहे, तर ते जिभेसाठी सुखकर नाहीये, पण शरीरासाठी हितकर नक्की आहे. सो सुखकर आणि हितकर ह्या 2 गोष्टी जरी वेगळ्या असल्या ना, तरी सुद्धा सर्व प्रवृत्ती सुखाच्या पाठी धावत असतात, असं म्हटलेलं आहे, बरोबर? मग हिताच्या पाठी का नाही धावत बरं? ह्याचं कारण काय, की रज आणि तम यांनी आपल्याला आवृत्त केलेलं असतं आणि म्हणून फक्त सुखाच्या दृष्टीने आपण विचार जास्त करत असतो आणि ज्या वेळेला आपल्याला हिताचा विचार जास्त समजायला लागतो ना, त्यावेळेला आपला विवेक जागृत झालेला असतो आणि हा विवेक जागृत झालेला असतो ना, त्याच्यासाठी महत्वाची गोष्ट अशी राहते, की ह्या सर्व प्रवृत्ती ज्या आहेत, तर त्या हिताच्या दृष्टीने प्रवृत्त होतील. म्हणजेच काय, तर सुख जे आहे ना, तर हितामध्ये हळू परिणत व्हायला लागेल, विवेक जर जागृत झाला तर. सो ह्या दृष्टीने हा श्लोक अतिशय महत्वाचा राहतो, की सुखार्थाः सर्वभूतानां मताः सर्वाः प्रवृत्तयः सुखञ्च न विना धर्मात तस्मात् धर्म परो भवेत्. आता इथे एक महत्वाची गोष्ट येते, की धर्म परो भवेत् म्हणजे धर्मपरायण व्हा. मग हे कुठला धर्म? आणि मग त्याच्यावरनं बऱ्याच गोष्टी बरेच ना, हा धर्म म्हणजे धारणात धर्म हा या अर्थाने तो धर्म आलेला आहे. धारणात धर्म हा म्हणजे कसं, की एखाद्या समाजाचं जर विशिष्ट एक प्रवृत्ती असेल मनाची, तर काय घडतं? तर तो समाज जो आहे ना, तर तो पुढे जातो. जसं ज्यावेळेला आपण बघतो, की एखादी टीम आहे हां, तर टीम खेळत असताना क्रिकेट म्हणा किंवा हॉकी म्हणा, तर ही टीम ज्यावेळेला खेळत असते ना, तर त्यावेळेला प्रत्येकाने ठरवलं, की माझाच गोल झाला पाहिजे. तर ते शक्य नाही, टीम जिंकणार नाही. इंडिव्हिज्युअल गोल्स चांगले होतील कदाचित, परंतु संपूर्ण टीम ॲज अ होल जर जिंकली नाही ना, तर त्याच्यामध्ये मजा नाहीये. बरोबर? आणि म्हणूनच ही गोष्ट महत्वाची, की टीम जिंकायची असेल, संपूर्ण समाजाची जर का प्रगती व्हायची असेल ना, तर एक सुरानी, एक दिलानी पुढे जायला पाहिजे. मग असं हे एक दिलानी पुढे जाणं जे आहे ना, तर त्यालाच धर्म असं म्हटलंय. म्हणजेच काय, तर मनुस्मृतीप्रमाणे धारणात धर्म हा, जो समाजाचं धारण करतो तो धर्म. बाकी इतर कुठलाही धर्म इथे अपेक्षित नाहीये. आणि एक धर्म जो दुसरा आहे ना, की ज्याच्यामध्ये आपण विचार करतो, की धर्म म्हणजे काय? तर शरीर धर्म किंवा आरोग्य धर्म या अर्थाने त्याचा विचार व्हायला पाहिजे. मग शरीर धर्म, आरोग्य धर्म असं आपण ज्यावेळेला म्हणतोय ना, तर त्यावेळेला ही गोष्ट महत्त्वाची राहते, की हा धर्म कुठला शरीराच्या दृष्टीने? तर शरीर चांगलं राखणं हा शरीराचा धर्म आहे आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? तर सर्व प्रवृत्ती ज्या आहेत त्या सुखार्थी आहेत, बरोबर? आणि हे सुखार्थी असताना त्याच्यामध्ये जर विवेक जागृत झाला, तर ते हितार्थी होतील. तर ह्या गोष्टी महत्त्वाची राहते आणि म्हणून सुखार्थाः सर्व भूतानां मताः सर्वा प्रवृत्तयः सुखञ्च न विना धर्मात् तस्मात् धर्मपरो भवेत्. भक्त्या कल्याण मित्राणि सेवेते तर दूरगः हिंसास्तेया अन्यथा कामं पैशून्यं परुषानृते संभिन्नालापव्यापादम् अभिद्या दृक्विपर्ययम् पापं कर्मेति दशधा काय वाक् मानसैः त्यजेत. इथे एक ओळीमध्ये एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे, की कोणाचं सेवन करा? तर भक्त्या कल्याण मित्रांनी सेवेत इतर दूरगहा बरं का. दूरगहा म्हणजे दूर जावेत या अर्थाने. काय करावं? तर भक्त्या कल्याण मित्रांनी भक्तीने कल्याण मित्रांचं सेवन करावं. ते कल्याण मित्र म्हणजे जे आपल्या संदर्भामध्ये हितकर चिंततात असे जे मित्र आहेत, असे जे लोक आहेत, तर त्यांच्या सोबत राहावं, त्यांचा सहवास आपल्याला असावा. आणि जे लोक इतर बरं का, इतर जन म्हणजे जे कल्याणकर नाहीत, अकल्याणकर आहेत, त्यांना काय करावं? दूरगहा त्यांना दूर जाऊ द्यावं.
म्हणजे आपलं जे असं म्हटलं जातं ना, की तुमच्या परिवारावरून, तुमच्या मित्रांवरून, तुमच्या ओव्हरऑल तुमचा जो संगत आहे त्याच्यावरनं तुम्ही जाणले जाता. जर संगत चांगली असेल ना, तर त्याच्यामुळं काय होणार आहे, जे अंतःकरण चतुष्टय आहे, तर त्याच्यावरती परिणाम येणार आहे आणि ह्या अंतःकरण चतुष्टयावरती परिणाम येत असल्यामुळं काय घडतंय, महत्त्वाची गोष्ट इथे अशी घडते, की अंतःकरण चतुष्टयामध्ये जी गोष्ट एका अंतःकरणात उमटते, तीच इतर अंतःकरणामध्ये यायला लागते आणि म्हणूनच तुमच्याबद्दल ज्यांना चांगलं वाटतंय, माया आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे, तर तुम्हालाही सगळ्यांबद्दल प्रेम, माया, आपुलकी ह्या गोष्टी यायला लागतात. नक्की द्वेष, राग, मत्सर ह्या गोष्टी वाढत नाहीत आणि म्हणून असे लोकच सोबत असायला पाहिजे. म्हणजे गॉसिपिंग नाही होत जास्तीत जास्त बरं का. तर अशा दृष्टीने भक्त्या कल्याण मित्रांनी सेवेत विद्यार्थ, विधी अर्थ, विधानार्थी सांगितलेलं असतं ना तसं, की काय करावं? तर भक्तीने कल्याण मित्रांचं सेवन करावं किंवा त्यांच्या सोबत असावं. इतर दूर गहा, दूर ग म्हणजे जाणारे, दूर जाणारे असे असावेत. कोण? तर इतर जन. इतर जन म्हणजे जे अकल्याणकर लोक आहेत, तर ते लांबच जाऊ देत, ते लांबच बरे, असं जेव्हा आपण मराठीत म्हणतो ना, तशा पद्धतीनं. सो भक्त्या कल्याण मित्रांनी सेवेत इतर दूरगहा. इतर जे आहेत ना, ते दूरगामी किंवा दूर जाणारे असे असायला हवेत. आणखीन आता इथेपासून पुढे बरं का, काय सांगितलेलं आहे, तर संभिन हिंसास्तेयान्यथा कामम, पैशून्यम परुषानृते, संभिन्नालाप व्यापादम, अभिद्या दृक्विपर्ययम, पापं कर्मेति दशधा, काय वाक् मानसैहि त्यजेत. आता दशविध पापकर्म असं आपण ह्या सर्व जो 3 श्लोकांचा 3 ओळींचा जो सेट आहे ना, त्याला म्हटलं जातं. मग ही दशविध पापकर्म कुठली? तर हिंसास्तेयान्यथा कामम पासून. तर हे ना असं टिप ऑफ टंग असायला पाहिजे, की दशविध पापकर्म कुठली? तर हिंसास्तेयान्यथा कामम, पैशून्यम परुषानृते, संबिन्नालाप व्यापादम, अभित्यादृक् विपर्ययम्, पापं कर्मेति दशधा, काय वाक् मानसैहि त्यजेत. मग ही दशविध पापकर्म सांगितलेत. मग ही का त्याग करावी? तर आपण बघतो की कुष्ठामध्ये किंवा इतर जे जे पिढींमधनं दुसऱ्या पिढीमध्ये जाणारे जे दोष आहेत, तर हे जे दोष आहेत ते काय येतात? तर ह्या दशविध पापकर्मांशी संबंधित येतात. कुष्ठ हे सुद्धा एका पिढीतनं दुसऱ्या पिढीमध्ये जाणारं असं व्याधी आहे आणि कुष्ठाच्या कारणांमध्ये सुद्धा गुरुनिंदा, पाप, वध वगैरे अशा गोष्टी आलेल्या आहेत. पाप याचा अर्थ काय माहितीये का? आपल्याला आपण निदान वाचलं तेव्हा बघितलं होतं, की रोग पापमा ज्वरो व्याधीर विकारो दुःखमयः. रोगाला पर्यायी शब्द म्हणून पाप असं वापरलेलं आहे. आणि हे पाप म्हणजे शरीराचं, मनाचं ह्या दोन्ही अर्थाने येतं. आणि इथे जो आहे ना, तो थोडासा शरीराच्या लेव्हलला सोडून पुढे म्हणजे आत्मलिंग किंवा आत्मतत्वाला संबंधित अशा सर्व गोष्टी ह्या पुढे सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून दशविध पापकर्म कुठली आहेत ते आपण बघूया. त्याच्यामध्ये हिंसा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हिंसा करू नयेत. आणि इथे ना ही 10 म्हटलीत हां, परंतु काय, वाक आणि मानसैही त्यजेत. म्हणजे कायेने केलेली, वाक म्हणजे वाणीनं केलेली आणि तिसरं मनाने केलेली. या तीनही प्रकारची ही कर्म जी 10 सांगितलीत ती वर्ज करावीत. म्हणजे 30 कर्म झाली. 10 × 3 बरोबर? सो त्याप्रमाणे हिंसा करू नये. मग हिंसा कशी करू नये? तर काय शरीराने हिंसा करू नये. म्हणजे एकमेकांना प्रत्यक्ष मारणं ही गोष्ट करू नये. त्याच्यानंतर वाक हिंसा म्हणजे काय? तर वाणीने एकमेकांना चुकीचं बोलणं, अथवा-तथवा बोलणं किंवा खूप मोठ्या आवाजामध्ये भांडणं ह्या गोष्टी करू नयेत. आणखीन कसं तर मानसैही हिंसा त्यजेत. म्हणजे काय? मनाने सुद्धा हिंसेचा त्याग करावा. म्हणजे ना तिला ना असं झालं पाहिजे, हे ना, ते ना वगैरे असे जे काही अनेक विचार मनामध्ये येतात ना, मानसिक हिंसा तर ती सुद्धा करू नये. कारण मानसिक हिंसेचा जो परिणाम आहे ना, तो शेवटी शरीरावरती जो विचार करतोय ना त्या पद्धतीचा त्याच्यावरती येतो. याला सुडो न्यूरो सायकॉलॉजी किंवा लिंबिक सिस्टीम ह्या गोष्टींशी संबंध त्याचा असतो आणि म्हणूनच ज्या गोष्टींचा विचार आपण करतो तशीच गोष्ट घडत जाते आणि म्हणून असे खराब विचार किंवा हिंसात्मक विचार सुद्धा करू नयेत असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर हिंसा स्थेय म्हणजे काय तर चोरणं, चोरी करू नये. हं. दशविध पापकर्मांमध्ये. आता ग्रंथाचा विषय जो आहे ना, तो आहे शरीर किंवा आरोग्य. आणि आरोग्याचा आणि हिंसा करू नये, चोरी करू नये किंवा अन्यथा कामं करू नये. तर ह्याचा काय संबंध आहे असं वाटेल ना. परंतु कसं असतं ना,
की आत्ता जसं म्हटलं, की हिंसा केली, तर त्याचा शारीरिक हिंसा केली तर शरीरावर डायरेक्ट परिणाम येईल. वाणीची हिंसा केली तर समजा काय अगदीच आपण म्हटलं, की फार जोरात ओरडून बोलला, घसा बसला किंवा ह्या गोष्टींवरती पण परिणाम येईल. परंतु मनाने हिंसा केली तर काय परिणाम येईल? तर मनाने हिंसा केल्यानंतर काय होणार आहे, की शरीरामधल्या मनामध्ये विकृती येणार आहे, रजतम वाढणार आहे आणि आपण हे बघतो, की ज्यावेळेला आपण स्वतः ओरडतो ना, आपले स्वतःचे हार्टबीट्स वाढतात. बीपी शूट झालेलं असतं. म्हणजे पूर्ण त्याचा परिणाम पुन्हा शरीरावरती येतोच आहे. सो असं असल्यामुळं आपण मनाने पण जे विचार करतो त्याचा परिणाम सुद्धा शरीरावरती येत असतो आणि म्हणूनच मनाने सुद्धा ह्या गोष्टी करू नयेत असं म्हटलेलं आहे. इथे हिंसा झालं. मग आता स्थेय, चोरी करू नये. मग चोरी प्रत्यक्ष, चोरी वाणीनं आणि चोरी मनाने. आता ह्या 3 पद्धतीनं ते घ्यायला पाहिजे. हे प्रत्येक ठिकाणी लावायला 3-3 ह्याच्यात म्हणजे थोडासा वेळ जाईल, परंतु आपलं वाचन खूप चांगल्या पद्धतीने होईल. त्याच्यामध्ये आता चोरी करू नये. तर प्रत्यक्ष एखाद्याची कुठली वस्तू घेणं, स्थेय याला चोरी असं म्हणणार. म्हणजेच काय, तर एखादी कुठलीतरी गोष्ट कोणाची तरी आणली आणि त्या पद्धतीनं वापरलंय. तर स्थेय म्हणजे एखादी गोष्ट वापरली म्हणून त्याच्याने शरीराला कसे काय रोग होतील असा विचार जर केलात ना, तर हां, ही मी त्याची वस्तू वापरतोय असं जे सतत मनाच्या पाठीमागे चालू राहतं ना, त्या गोष्टीमुळं, तर त्याच्यामुळं काय घडतं, तर चिता शरीराला जाळते आणि चिंता माणसाला जाळते असं म्हटलं जातं बरं का. तर ही जी चिंता किंवा मनाच्या बॅक ऑफ द माइंड सतत जे चालू राहतंय ना, त्याच्यामुळं मनावरती आणि पर्यायाने शरीरावरती परिणाम येत असतात आणि म्हणून स्थेय करू नये. त्याच्यानंतर वाणीचं स्थेय. मग आत्ताचे हे जे आपण सगळे बघतो ना, कॉपीराईट क्लेम वगैरे, की एखाद्याचं गाणं आहे तर दुसऱ्याने म्हटलं, की मग ते आयुष्यभर त्याची सल सुद्धा मनामध्ये राहिलेली असते किंवा त्याच्यानंतर काही वेळेला दुसऱ्याचं काही मॅटर किंवा एखादं लेख आहे तो आपल्या नावावर खपवणं वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्याच्यामध्ये स्थेय ही गोष्ट येऊ शकते. आणि काय आहे, की मनानी स्थेय, मानसिक स्थेय म्हणजे काय ह्याचा पण विचार करायला पाहिजे. म्हणजे ही गोष्ट माझ्याकडे असती तर किंवा हिची साडी इतकी छान आहे तर माझ्याकडे असती तर, असा जर का सतत विचार करत राहिला ना, तरी सुद्धा ते मानसिक स्थैर्य म्हणजे आपलं मन किंवा आपल्या शरीराच्या किंवा मनाच्या कप्प्यामध्ये एखाद्या ती गोष्ट खूप जास्ती अडकून राहणं, असं जेव्हा होतं ना, तर त्यावेळेला मोह ही गोष्ट चालू होते. ध्यायते विषयान् संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधोऽभिजायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात विनश्यति. असं गीतेमध्ये श्लोक आलेला आहे. म्हणजे आता सतत आपण असा विचार केला, की काय समजा ती पैठणी हां, की तिच्याकडे एवढी सुंदर पैठणी आहे, माझ्याकडे असायला हवी, माझ्याकडे असायला हवी. म्हणजे असं ध्यान चालू झालं हां. ध्यायते विषयान् पुंसः. मग काय होतं संगः तेषु उपजायते. त्या ह्याच्याबद्दल आसक्ती वाटायला लागते. संगात संजायते कामः. माझ्याकडे असायलाच पाहिजे असं एकदम वाटायला लागतं. कामात क्रोधोभिजायते. कामामुळं काय होतं, की "अरे माझ्याकडे का नाहीये?" ह्याच्यामुळं चिड व्हायला लागते. क्रोधात भवती सम्मोहः. मग एक दिवस तरी नेसू का तिची? चुकीच्या पद्धतीनं विचार चालू झाले. सम्मोहः. सम्मोह म्हणजे काय? की कार्य अविवेकः सम्मोहः. सम्मोहात स्मृतिविभ्रंशः. कधीतरी आपण विसरूनच जातो, की ती तिची आहे. इतकी ती स्वतःची वाटायला लागते. आणि स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश. स्मृतिभ्रंश झाला, की बुद्धिनाश आणि बुद्धिनाशानंतर प्रनाश असं म्हटलेलं आहे. सो इतका हा क्रम जो आहे ना, तो पूर्ण एखाद्या गोष्टीचा संग किंवा ध्यान केल्यानंतर होतो आहे. इथे ध्यान याचा अर्थ जो आहे ना, तो मनातला विषय असा आहे बरं का. इथलं जे ध्यान आहे ना, ते म्हणजे आपण ज्या योगाने पुढच्या योगाच्या ज्या पायऱ्या आहेत, म्हणजे ध्यान, धारणा आणि समाधी तिकडे जातो तो ध्यान असं समजलेलं नाही. ध्यान म्हणजे डोक्यात एकच एक विषय घेणं, या अर्थाने इथे ध्यान असा शब्द वापरायला हवा. सो हिंसा स्थेया अन्यथा कामम. स्थेय झालं. त्याच्यानंतर अन्यथा कामम, दुसऱ्याची वस्तू जी आहे ना, ती आपलीच मानणं किंवा दुसऱ्याची वस्तू जी आहे ती आपल्याकडे असावी असं वाटणं. त्याच्यानंतर पैशून्य, हे सुद्धा परत कायिक, वाचिक आणि मानसिक बरं का. आणि अन्यथा कामं सुद्धा म्हणजे मनाने सुद्धा असं एखादी गोष्ट आपण एखाद्याला देऊन टाकली दान, की आता तो काय करत असेल त्याचं, त्याने ती वापरली असेल का दुसऱ्याला दिली असेल, हा सुद्धा विचार नाही यायला पाहिजे. दिलं ना, की विषय तिथे संपला. त्याच्यापुढे काहीही का करेना तो असा. तर कर्णाचा दानाच्या बाबतीमध्ये एक छोटी गोष्ट आहे तुम्हाला सांगतेच आता वेळ आहे तर. त्याच्यामध्ये कर्ण उत्तम दानशूर असं म्हणून अर्जुनाने विचारलेलं होतं. आणि मग कृष्ण म्हटला, की "तुला दाखवतो उद्या म्हणून चल."
आणि मग अर्जुनाला सांगितलं, की "हे एवढ्या-एवढ्या मोहरा आहेत त्याच्यामध्ये, एवढ्या तुलाच दिवसभरामध्ये दान करायच्या आहेत" म्हणून. बहुतेक अर्जुनच आहे बरं का, मी कदाचित नाव चुकत असेल, पण बहुतेक अर्जुन. आणि मग अर्जुन काय करतो, मग दिवसभर सगळ्यांना दवंडी पिटवतो, सांगतो, की असं-असं दान दिलं जाणार आहे आणि मग तो भला मोठा द्रव्यांचा जो माठ असतो तो उघडतो आणि मग दिवसभर दान देतो, देतो, देतो. आणि लोकं येत असतात, घेत असतात आणि परत फायनली संध्याकाळ होईपर्यंत तो जो काही घट असतो, तो एक संपतो, दुसरा संपतो, तिसरा संपतो, 5वा संपतो आणि 5 दिल्यानंतर संध्याकाळ होते, सूर्यास्त होतो आणि मग तो म्हणतो, "बघ मी पण एवढे 5 घडा दान दिलंस की कशाला? का का कर्णच का बरं एवढा मोठा?" तर तो म्हणतो, "थांब जरा, उद्या बघूयात" म्हणून. आणि मग कर्णाला सांगतो, की "तुला उद्या असं-असं 5 घट जे आहेत त्याचं सुवर्णमुद्रांचं दान द्यायचंय" म्हणून. मग कर्ण म्हणतो, "ठीक आहे." मग कर्ण काय करतो, की गावामध्ये ते 5 घट आणून ठेवतो आणि सांगतो, की "हे 5 घट आहेत आणि ह्याच्यात सुवर्णमुद्रा आहेत आणि ह्या आजपासून तुम्हा सगळ्या गावकऱ्यांच्या आहेत. तुम्ही घ्या." असं म्हणून तो निघून जातो विथिन 1 मिनिट. आणि हा सूर्यास्तापर्यंत आपलं वाटतोय स्वतःच्या हाताने आणि सगळ्यात फायनली काय वाटतं त्याला, की "येस, मी 5 हे दान दिलं." म्हणजे त्याचं दान दिल्याचं दायित्व तो स्वतःकडे घेतोय. राइट. आणि कर्ण काय करतोय, की दिल्यानंतर त्याचा काही मागमूस नाही किंवा हे पण नाही. त्याच्यात त्याला काय म्हणतो त्याची प्रौढी पण नाही. तर हे प्रौढी नसलेलं असं जे दान आहे ना, तर ते सात्विक दान असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं ज्या गोष्टी आहेत ना, तर त्याचं महत्त्व आहे. म्हणून अन्यथा कामं ह्या संदर्भामध्ये आणि म्हणून अन्यथा कामं दुसऱ्याची गोष्ट विचार करणं हे तर वेगळंच झालं आणि त्याच्यापेक्षा काय आहे, की दान देणं सुद्धा जे आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा सात्विक, राजस आणि तामस असे 3 प्रकार त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. तर त्याप्रमाणे म्हणजे एकदा दिलं ना, की ती गोष्ट त्याची झाली, की मग पुन्हा त्याचा विचार न करणं ह्याला अन्यथा कामं असं म्हणायला हवं. त्याच्यानंतर पैशून्य. पैशून्य म्हणजे काय? तर पैशून्य म्हणजे एकाची गोष्ट दुसऱ्याला सांगणं. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो चहाडी करणं असं म्हणतो. तर अशी गोष्ट करू नये. म्हणजे आता तुम्हाला पूर्ण माहिती आहे, की रामायण का घडलं? तर एका चहाडीमुळं, मंथरेमुळं घडलं. आणि अदरवाईज कैकेयीच्या मनामध्ये जर का तिने ते विष टाकलं नसतं, तर ते नसतं झालं. तर ती चहाडी करणं ही जी गोष्ट आहे ना, तसं करू नये. म्हणून याला पैशून्य असा शब्द वापरलेला आहे. त्याच्यानंतर परुष, अनृत. आता इथे जर तुम्ही बघितला अनृते असा शब्द आहे. मग हे एकदम कुठलं विभक्ती किंवा काय आहे? तर काय म्हणतो द्विवचन आहे. परुषः अनृतः च परुषानृतः असा समास आणि परुषानृते 2 आहेत म्हणून. परुष आणि अनृत असं बोलू नये. परुष म्हणजे काय? वृक्ष, खरखरीत. हं. अनृत म्हणजे काय? जे ऋत नाही ते. ऋत म्हणजे काय? सत्य. म्हणजेच काय? तर सत्य बोलू नये. अनृत म्हणजे असत्य असं बोलू नये आणि परुष पण बोलू नये. परुष म्हणजे दुसऱ्याला लागेल असं. म्हणून एक हे आहे सुभाषित आहे. "सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात, न ब्रूयात असत्यं अप्रियं." म्हणजे दुसऱ्याला खरखरीत वाटेल, एकदम त्रास देईल असं जरी सत्य असलं ना, तरीही ते बोलू नये. म्हणून परुष असंही बोलू नये आणि अनृत खोटं सुद्धा बोलू नये. त्याच्यानंतर संभिन्नालाप. संभिन्न आलाप म्हणजे काय बोलणं. ज्याच्यामध्ये संभिन्नता किंवा असंबद्ध किंवा 2 अर्थ निघतील अशा पद्धतीचं जे आहे ना, तसं भाषण करू नये. म्हणजे ते "नरोवा कुंजरोवा" एकदम फेमस आहे बरं. तर तसं बोलू नये. त्याच्यानंतर व्यापाद. व्यापाद म्हणजे दुसऱ्याला त्रास देणं या अर्थाने किंवा दुसऱ्याला पूर्णपणे नष्ट करेन अशी प्रवृत्ती असणं, अशी मानसिकता असणं म्हणजे व्यापाद. व्यापाद म्हणजे दुसऱ्याला त्रास देणं, व्यापन्न करणं असं करू नये. त्याच्यानंतर अभिध्या. अभिध्या म्हणजे काय? तर आणि दृक्विपर्यय असा शब्द वापरलेला आहे. अविद्या म्हणजे बुद्धिभेद बरं का आणि दृक्विपर्यय याचा अर्थ आपण म्हणजे हे करतो ना काहीतरी एखादी गोष्ट सांगतो आणि डोळा मारलं म्हणजे हे असं नाही असं आहे खोटं आहे असं तर म्हणजे दृष्टीने व्यवहार करणं किंवा इशारे करणं ह्या पद्धतीनं करू नये म्हणजे एक जे करायचे ते ती गोष्ट करायची पण परफेक्ट त्याच्या अपोजिट गोष्ट आपल्याला करायची असते आणि ती आपण त्या इशाऱ्यांनी सांगणं ही गोष्ट करू नये. त्याच्यानंतर अभिद्या दृक्विपर्ययम् पापं कर्मेति दशधा काय वाक् मानसैः त्यजेत.
ओके. अशी जी दशविध पापकर्म आहेत ती काया, वाचा आणि मनाने पूर्णपणे त्याग करावेत. आवृत्ती व्याधी शोकार्तान अनुवर्तेत शक्तितः. आवृत्ती व्याधी शोकार्तान अनुवर्तेत शक्तितः. मूळ धातू कुठला? अनुवर्तेत. शक्तितः अनुवर्तेत. अनुवर्तन करावं. शक्तीने अनुवर्तन. आपल्या स्वतःच्या शक्तीप्रमाणे अनुवर्तन करावं. कुणाचं? तर आवृत्ती व्याधी शोकार्त या लोकांचं. आवृत्ती म्हणजे ज्याला आपण कमवणं किंवा पैसा कमवणं, की आवृत्ती आर्त म्हणजे जे कमवू शकत नाहीयेत त्यांच्या संदर्भात किंवा व्याधी आर्त किंवा शोक आर्त म्हणजे व्याधीने ग्रासलेले किंवा आवृत्ती म्हणजे व्यवहाराने ग्रासलेले आणि शोकाने ग्रासलेले ह्या लोकांना आपल्या शक्तीप्रमाणे यथाशक्ती मदत करावी. मग आता इथे कसं आहे, की गरीब आहे म्हणून त्याला पैसे फक्त द्यावेत असं नाही. मग त्याला काम दिलं, काम देऊन सुद्धा तो काम करून कमवून खाईल. एखाद्याची काम करण्याची तयारी आहे, पण तिथे तो करत नाहीये किंवा त्याला मिळत नाहीये, गांजलेला आहे. तर त्याला मदत करावी. त्याच्यानंतर व्याधी शोकार्त, व्याधी आर्त जर असेल, तर त्याला आपण तो बरा कसा होईल ह्या दृष्टीने मदत करावी. म्हणजेच काय तर वैद्याच्या गुणधर्मांमध्ये इथे जे येतं, की मैत्रिक कारुण्य मार्तेषु असं झालं ते. त्याच्यानंतर शोकार्त, जो शोकार्त आहे, तर त्याच्या संदर्भात सगळ्या गोष्टी ऐकून घेणं किंवा त्याला शोकातनं बाहेर काढण्यासाठी मदत करणं, काही विशिष्ट औषधं देणं किंवा त्याला ज्याला आपण हे म्हणतो अद्रव्य चिकित्सेमध्ये जी सगळ्यात उत्तम आश्वासन चिकित्सा आहे ती देणं, ह्या गोष्टी करायला हव्यात. आवृत्ती, व्याधी, शोकार्त, अनुवर्तेत शक्तितः, आत्मवत् सततं पश्येत अपि कीट पिपीलिकम्. मूळ धातू पश्येत, कीट पिपीलिकम अपि आत्मवत सततम पश्येत. अगदी किडा मुंगी जरी असली, पिपीलिका म्हणजे मुंगी, कीट किडा, आत्मवत त्याला आत्मतत्वाप्रमाणे पाहावं नेहमीच या अर्थाने. म्हणजे उगाचच तुम्ही जाताय आणि मुंगी दिसली म्हणून मारून टाकायची, असं नाही करायला पाहिजे. ते सुद्धा एक जीव आहे, आत्मतत्व आहे आणि त्याला पण जगण्याचा तेवढाच अधिकार आहे. तर त्याप्रमाणे त्याचा विचार करायला पाहिजे. किंवा चाललाय तुम्ही एखादं कुत्रं दिसलं, उगाचच दगड घेतला मारलात. म्हणजे अननेसेसरी उगाचच कोणाला हानी पोहोचवायला जाऊ नयेत. म्हणून आत्मतत्वाप्रमाणे पाहावं. ह्याच्यामध्ये एक दंडवत स्वामी म्हणून होते, तुम्हाला जर का गोष्ट माहिती असेल तर बरं का. पैठणमध्ये अशी कथा आहे, की एक दंडवत स्वामी त्यांना ते दंडवत स्वामी असंच नाव पडलं होतं. खरं नाव त्यांचं काही मला माहिती नाहीये. पण ते प्रत्येक म्हणजे जो मनुष्य, जो प्राणी किंवा जे आत्ता म्हटलं तसं कीट, पिपीलिक त्यांच्या समोर यायचे ना, तर त्यांना ते दंडवत घालायचे. आणि आत्मतत्व तुझ्यामध्ये आहे म्हणून मी तुला नमस्कार करतो. असं म्हणून ते प्रत्येक गोष्टीला नमस्कार करायचे आणि त्यांचं नावच पडलं पैठणमध्ये, की दंडवत स्वामी म्हणून. कारण ते सगळ्यांना दंडवत घालायचे. एक दिवशी असं झालं, की एक गाढव होतं आणि त्या गाढवाला त्याने दंडवत घातला, की "परमेश्वरा आज तू गाढवाच्या रूपात दर्शन दिलेस का?" म्हणून. कारण प्रत्येकजण परमेश्वराचं रूप आहे, तर प्रत्येक कोणत्या ना कोणत्यातरी रूपामध्ये दर्शन देतंय, तर म्हणून त्यांनी त्या गाढवाला दंडवत घातला. आणि सगळेजण हसायला लागले आणि म्हटले, की "तू आता ह्याला दंडवत घातलंयस ना, म्हणजे ह्याच्यामध्ये ईश्वर तत्व आहे. पण हे तर गाढव मेलेलं आहे, तर हे जिवंत व्हायला हवं ना?" असं म्हटले. आणि मग जिवंत व्हायला हवं असेल, तर काय करायचं? तर आता हे तू नमस्कार घातलेस म्हणजे जिवंत व्हायला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर काय झालं, की त्यांनी हे केलं, की बाबा असं-असं आहे, तर हे खरंचच जिवंत होऊ देत. आता मी एवढी जर का माझी इतक्या ह्याची साधना असेल, तर त्यांनी त्या गोष्टी व्हाव्यात असं म्हणून आणि ते खरोखरीच जिवंत झालं. आणि मग नंतर त्या दंडवत स्वामींनी स्वामींना आपले एकनाथ महाराज आहेत त्यांनी समाधी दिली असं एक ती गोष्ट आहे. तर इतकं म्हणजे नुसतं प्रत्येकाला दंडवत घातल्याने देखील समाधी अवस्था प्राप्त होऊ शकते. एवढी मोठी गोष्ट सुद्धा होऊ शकते जर आपण प्रत्येक गोष्ट आत्मतत्व म्हणून पाहायला शिकलो तर, बरोबर? सो तेवढी दृष्टी त्यांच्याकडे होते किंवा ते आत्मतत्व ते बघत होते म्हणून त्या गोष्टी घडल्या. तर त्याप्रमाणे निदान आपण शरीराला शरीर म्हणून नुसतं बघू नये किंवा त्याला हीन कुठल्याही पद्धतीनं लेखू नये आणि म्हणून कुठल्याही कीट-पिपीलिकेला सुद्धा आपण उगाचच हिंसा करू नये. या अर्थाने अ, पापं कर्म आवृत्ती झालं आत्मवत् सततं पश्येत अपि कीट पिपीलिकम्. त्याच्यानंतर आणखीन काय करावं तर अर्चयेत देव, गो, विप्र, वृद्ध, वैद्य, नृप, आतिथीन.
कुणाकुणाची अर्चना करावी? अर्चना म्हणजे पूजा. देव, गो, विप्र, त्याच्यानंतर वृद्ध, वैद्य, नृप आणि अतिथी या एवढ्या लोकांची पूजा करावी. देव म्हणजे देवाची तर साक्षात पूजा करावीच. त्याच्यानंतर गो, गायीची पूजा करावी. विप्र, विप्र म्हणजे जो हुशार आहे किंवा ब्राह्मण असा शब्द वापरला जातो, पण जो शिकलेला आणि उच्च शिक्षित अशा अर्थाने विप्र त्याची पूजा करावी. त्याच्यानंतर वृद्ध, काही वेळेला वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध असे 3 वृद्ध आहेत. सो ह्या तिन्ही वृद्धांची पूजा करावी. त्याच्यानंतर वैद्याची पूजा करावी. याचं कारण वैद्य नारायणो हरी असं म्हटलंय म्हणून. त्याच्यानंतर नृप, राजाची पूजा करावी आणि अतिथी देवो भव असं म्हटले म्हणून अतिथीची पूजा करावी. आता इथे पूजा असं म्हटल्यानंतर ना प्रत्येक वेळेला आपल्याला असं डोळ्यासमोर येतो की हळद-कुंकू काहीतरी वाहिलेलं आहे आणि मग नमस्कार केलेला आहे. तर ही पूजा. तर हे लौकिक अर्थाने पूजा या शब्दाचा अर्थ असाच येतो हां. परंतु पूजन याचा अर्थ काय की नित्य सेवन करणं या अर्थाने ते बघायला पाहिजे. म्हणजेच काय तर नेहमी कोणाच्या सहवासात राहावं, तर देवांच्या सहवासात राहावं किंवा गायींच्या सहवासात राहावं किंवा विप्र म्हणजे जे हुशार लोक आहेत त्यांच्या सहवासात राहावं. ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध जे आहेत त्यांच्या सहवासात राहावं. आता समजा काही हुशार नाही आहे, पण वयोवृद्ध आहे, तर त्याला अनुभव समृद्ध तरी असतो की नाही तो माणूस. तो 4 अनुभवाच्या गोष्टी सांगतो. म्हणून वयोवृद्ध सुद्धा तेवढेच महत्वाचे. त्याच्यानंतर वैद्याच्या सहवासात राहावं. कारण वैद्याला माहिती आहे काय करायचं, काय नाही वगैरे. तर तो योग्य मार्गदर्शन करेल. नृप योग्य मार्गदर्शन करेल आणि अतिथी जो आहे, तर तो अचानक आलेला पाहुणा जो आहे, तो सुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेला आहे, तर तो आपल्याला मार्गदर्शन करू शकतो आणि म्हणूनच अर्चयेत देव, गो, विप्र, वृद्ध, वैद्य, नृपातिथीन. आणखीन पुढे काय? विमुखान्नार्थिनः कुर्यात् न अवमन्येत न आक्षिपेत. अतिथीन विमुखान् न अर्थीनः विमुखान् न कुर्यात असं आहे. अर्थीनः म्हणजे तुमच्या समोर काहीतरी मागायला जो आलेला आहे, त्याला विमुख पाठवू नये. म्हणजे तसंच विनमुख पाठवू नये असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, की त्याला काही ना काहीतरी द्यावं. जर अर्थीनः म्हणजे मदत मदत मागणीसाठी जो आलेला आहे ना, तर त्याला विनमुख पाठवू नये. किंवा त्याचा अपमान तर अजिबात करू नये आणि त्याचा आक्षेप म्हणजे काय, तर त्याच्यावर आक्षेप सुद्धा घेऊ नये किंवा त्याला वेडं-वाकडं बोलू नये, अवमान करू नये. सो तुम्हाला जर मदत करायची आहे ना, तर योग्य परिस्थितीमध्ये तुम्ही मदत करा ना, नाही असं नाही. परंतु तुम्हाला नाही मदत करायची आहे ना, तर मग तुम्ही त्याला अपमानकारक शब्द काढू नका किंवा त्याच्यावरती चुकीच्या पद्धतीनं काही आक्षेप घेऊ नका. या अर्थाने विमुखान्नार्थिनः कुर्यात् नावमन्येत नाक्षिपेत. उपकार प्रधानस्यात् अपकारप्यरेपेरौ स्यात् असावे. कसं असावं? तर उपकार प्रधानः स्यात्. उपकार प्रधान असावं. अपकार अपरः अपि अ, असं म्हटलंय. म्हणजे काय? अपकारपरः जर असेल तरीसुद्धा म्हणजे तुम्हाला त्यांनी त्रास दिला असेल, तरीसुद्धा तुम्ही त्याला उपकारच करा. अपकार म्हणजे चुकीच्या पद्धतीनं वागणं आणि उपकार म्हणजे चांगल्या पद्धतीनं वागणं. या समोरचा जरी तुमच्याशी वाईट वागला असेल ना, तरीसुद्धा तुम्ही मात्र उपकार प्रधानः स्यात्. त्याने काय होणार आहे, समोरचा वाईट वागला ना, तर त्याच्याकडे पुन्हा तीच गोष्ट रिटर्न जाणार आहे. पण तो वाईट वागतोय म्हणून तुम्ही वाईट वागलात. तर तुम्ही जे पेराल तेच पुन्हा उगवणार आहे. सो तुम्ही वाईट वागलात, की तुमच्याकडे पुन्हा वाईट गोष्टी येणार आहेत. सो तुम्ही नेहमीच चांगलं वागा. जरी समोरचा चांगला वागला किंवा वाईट वागला तरी. या अर्थाने आलेलं आहे. अवघड आहे बरं का हे सोपं नाहीये आचरणामध्ये आणणं. पण तरी हे करायला हवं किंवा जाणीव तरी असायला पाहिजे, की ह्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. उपकार प्रधानस्यात् अपकारप्यरेपेरौ संपद्विपत्सु एकमनः हेतावेर्षेत फलेन तो. संपत विपत्सु एकमनः संपत्ती आणि विपत्ती या दोघांमध्ये एकमनः एकाच पद्धतीनं राहा अशा अर्थाने. अ, गीतेमध्ये समांतर ओळ आहे बरं का. सम सुख दुःख कृत्वा लाभालाभौ जयाजयौ. सुख-दुःख, लाभ-अलाभ, जय-अजय ह्याच्यामध्ये समत्व ठेवावं. म्हणजे काय, की खूप एक्स्ट्रीम्स कुठल्याही बाबतीमध्ये जाऊ नये. हे जे आहे ना, हे सायकॉलॉजीचे छोटे-छोटे एकेका लाईनमध्ये दिलेले चॅप्टर्स आहेत असं समजायला पाहिजे. काही वेळेला कसं होतं, की खूप सगळं मिळालं, छान झालं, पहिला नंबर आला, तर भयंकर आनंद होतो आणि तो आनंद आहे ना, तो डोक्यात जातो. तर तसंही नाही व्हायला पाहिजे.
आणि काही वेळेला काही फेल्युअर आलं, तर एकदम निराशेच्या गर्तेत जातो. तर तसंही नाही व्हायला पाहिजे. संपत्सु विपत्सु एकमनः. म्हणजे जर संपत्ती आली किंवा उत्तम काही गोष्ट तुमच्याकडे आली, तर ते मला ह्याचा कर्ता मी नाही आणि ह्याचा कर्ता दुसरा कोणीतरी आहे आणि मी फक्त त्याचं साधन आहे. असं जर का आपण मनामध्ये ठेवलं ना, तर त्याच्यामध्ये आपल्या मनाची तरलता वाढत जाते आणि मनामध्ये येणारे हेलकावे कमी होत जातात. आम्ही तो भारवाही असं काहीतरी एक तुकाराम महाराजांचा आहे बरं का शब्द किंवा अभंग आहे. तर मी काही नाही तिकडनं शब्द आले तुम्हाला दिले. ह्या अर्थाने त्यांनी ते लिहिलेलं आहे, की माझं काही नाही बाबा, की हे सगळं जे आहे ते तो करिविता. तर अशीच एक माऊलींची ओवी आहे सुंदर, की "हे मजची स्तव जाहले, परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणितले तो सुटलागा." हे मजची स्तव जाहले, हे माझ्याकडनं झालंय. परी म्या नाही केले. म्हणजे याचं कर्तृत्व माझ्याकडे नाहीये मात्र. आपण जसं सगळ्यात एखादं पारायण केल्यानंतर सच्चिदानंदार्पणमस्तु किंवा ब्रह्मार्पणमस्तु असं म्हणतो. ते कशासाठी? की हे सगळं मी वाचलं. पण मी वाचलं तर मी नाही वाचलं, तू माझ्याकडनं वाचून घेतलंयस. हां, असं जेव्हा होतं ना, तर त्यावेळेला त्याचं फल जे आहे ते सुद्धा आपण त्यालाच अर्पण करतो आणि तसं जर केलं, तर कर्मफल पाक सिद्धांतानुसार कर्तृत्व आपल्याकडे न घेतल्यामुळं कुठलीही व्याधी सुद्धा आपल्याला लागत नाहीत, बरं का. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि रामकाका सुद्धा एकदा वारीमध्ये म्हटले होते, तुम्हाला आठवत असेल तर, की "एवढ्या वयाला तुम्ही काका चालता कसं?" असं विचारलेलं होतं. तर मी चालतो म्हटलं ना, की अवघड होतंय, मग पाय दुखतायत. पण तो मला पंढरीला नेतो, असं म्हटलं ना, की मग पाय दुखत नाहीत. कारण आपण कर्तृत्व आपल्याकडे येत नाही. मी किती चाललो, आज मी 12 किलोमीटर चाललो, 15 किलोमीटर चाललो, असं म्हटलं ना, की मग ते मनामध्ये त्या गोष्टी चालू होतात आणि त्याच्यामुळं थकवा यायला लागतो. सो जर मी चाललोच नाहीये, त्यांनी माझ्याकडनं चालवून घेतलंय, असं जर असेल ना, तर मी थकायची काय गरज आहे, असं होतं. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल, की आपल्यापेक्षा सुद्धा आधी रामकाका तयार होऊन प्रवचनासाठी एकदम उत्साहामध्ये असतात. हो की नाही? सो ह्या पद्धतीनं आपलं वागणं असलं पाहिजे. आणि म्हणून "हे मजची स्तव जाहले, परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणितले तो सुटलागा." असं जो माणूस जाणतो किंवा अशा बुद्धीने जो वागतो तो सुटतो. सुटतो म्हणजे भवसागरातनं तरून जातो. म्हणजेच काय तर त्याला पुन्हा-पुन्हा जन्म घेणं ही गोष्ट आवश्यक राहत नाही या अर्थाने. आणि म्हणून न किंचित नाही काय कुठेपर्यंत झालेलं आपलं? अं, संपद-विपत्सु एकमनः हेतावेर्षेत फलेन तो. ओके. सो संपत्ती आणि विपत्ती ह्या दोन्हीमध्ये एकमनः असं राहायला हवं आणि हेतौ ईर्षेत फलेन तो. ईर्षेत. ईर्षेत म्हणजे ईर्ष्या ठेवावी विद्यार्थ. कशामध्ये ईर्ष्या ठेवावी? तर हे हेतौ ईर्षेत. हेतूमध्ये ईर्ष्या ठेवावी. फलामध्ये ईर्ष्या ठेवू नये. हं. म्हणजे की मी अभ्यास कसा केलाय वर्षभर हे महत्वाचं आहे. आणि मी अभ्यास जर चांगला केला असेल ना, तर मला मार्क चांगले मिळणारच आहेत. बरोबर? म्हणजे ती गोष्ट घडणारच आहे. पण मला चांगले मार्क मिळावेत म्हणून मी हर तऱ्हेने प्रयत्न करणं. मग त्या बरेच वेगवेगळे पद्धत असतील. तर तसं जर केलं ना, तर ती गोष्ट अयोग्य आहे. आणि म्हणूनच हेतू म्हणजे त्याचं कारण जे आहे ना, की एखादा माणूस किंवा आपण बघतो, की खूप उत्तम असे वैद्य आहेत. मग ते एवढे मोठे कसे झाले? तर ते उत्तम आहेत ह्याच्यावरती जर का आपण विचार करत बसलो ना, तर मग जलन होती आहे. बरोबर? मग तसं नाही व्हायला पाहिजे. मग काय व्हायला पाहिजे? तर ते तिथे कसे पोहोचले? त्याचं कारण काय? त्याचा हेतू काय? त्यांनी काय-काय गोष्टी केल्या? ह्या गोष्टी बघणं महत्वाचं आहे आणि म्हणून हेतौ ईर्षेत फले नतो. हेतूमध्ये ईर्ष्या ठेवावी, फलामध्ये ठेवू नये. खूप-खूप गोष्टी ज्या आहेत ना, ह्या गीतेमधल्या आणि ह्या आत्ताच्या श्लोकांमधल्या खूप साधर्म्य आहेत. तर मी तुम्हाला पुन्हा-पुन्हा होईल ते, पण मला सांगावसं वाटतं तुम्हाला तरीसुद्धा म्हणून सांगते. सगळ्यांना ते फेमस वाक्य आहे. सगळ्या प्रत्येक महाभारताचा रथ असतो आणि तिथे लिहिलेलं असतं, "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन." आणि त्याचा भाषांतर केलेलं आहे असतं, की कर्मावर तुझा अधिकार आहे, फळावर नाही. अधिकार फळावर नाही असं नाहीये बरं का. कर्मणी एव अधिकारः ते. हां. कर्म जे आहेत ना, तर त्याच्यावर तुझा अधिकार आहे किंवा कर्म जे आहेत ना, तर ते तू पहा आणि फळाची तू अपेक्षा करू नको असा अर्थ नाहीये. ते भाषांतर अपेक्षा करू नको असं असतं. फळावर अधिकार नाही ठेवायला पाहिजे. ते आपोआप येणार आहे.
बरोबर? सो आपण काय बघायला पाहिजे त्याचा हेतू किंवा त्याचं कारण आणि म्हणजेच काय कर्मणी एव अधिकारः ते. म्हणजेच काय तर हेतौ ईर्षेत फले न तू. असं आलेलं आहे. आणि म्हणून ईर्ष्या किंवा आपल्याला इच्छा जर ठेवायची असेल तर कशाची ठेवावी? तर त्या कारणाची इच्छा ठेवावी. एखादा माणूस एवढा सक्सेसफुल झालाय, एखाद्या आपल्या वर्गामध्ये कोणीतरी पहिलं येतंय नित्य, तर तो पहिलं कसा येत असेल? तर त्याची कारणं आपण जाणून घ्यायला पाहिजे. ती गोष्ट महत्त्वाची. मग तो नित्य अभ्यास करतो, नित्य पाठांतर करतो. त्याची वाचनाची पद्धत कशी आहे? मग मॉडर्नचा अभ्याससुद्धा तो करतोय. मग ते प्रत्यक्षदर्शी ज्ञान तो घेतोय की नाही? ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि म्हणून पहिलं येणं ही गोष्ट घडत असते. तर ह्या पद्धतीनं हेतूची ईर्ष्या करावी, फलाची ईर्ष्या करू नये. आणखीन काय करावं? तर काले हितं मितं ब्रूयात अविसंवादी पेशलम पूर्वाभिभाषी सुमुख सुशील करुणामृदुः. ब्रूयात हे मुख्य धातू झाला त्याच्यातला किंवा वर्ब झालं. कसं बोलावं? ब्रूयात म्हणजे बोलावं. ब्रू असा धातू. काले ब्रूयात, हितं ब्रूयात आणि मितं ब्रूयात. काले ब्रूयात योग्य काळी बोलावं. उगाचच मध्ये-मध्ये पचापचा करू नये. हं. योग्य काळी म्हणजे जिथे बोलायला हवं तिथेच बोलायचं. त्याच्यानंतर कसं बोलावं? तर हितं ब्रूयात. हितकर असं बोलावं. जे बोलून हित होणार नाही, तर अशा गोष्टी फारशा बोलायला जाऊ नयेत. म्हणून हितकर बोलावं आणि कसं बोलावं? तर मितकर बोलावं. मित बोलावं, थोडं कमी बोलावं. साच आणि मितुले असं शब्द आलेले आहेत बरं का. म्हणजे श्री गुरु म्हणजे श्री गुरूंची सेवा कशी करावी असं 13व्या अध्यायामध्ये जे माऊलींच्या ओव्या आलेल्या आहेत ना, त्याच्यामध्ये साच आणि मितुले असं आलंय, की छोटं-छोटंसंच बोलावं. असे शब्द जे आहेत ना, तर त्या पद्धतीचे ते सद्गुरूंचे शब्द असतात. सद्गुरूंचा जर आदेश किंवा तुम्ही त्यांच्याशी बोलणं कधी केलेलं असेल, तर ते असे खूप पालथाळ वगैरे कधीच लावत नाही हां, थोडक्यात. "हां, होईल." "नाही, नाही असं नाही, हे असं कर." "नाही, नाही तुला एम-डी घ्यायचंय का? हां, ठीक आहे स्त्रीरोगात घे." एक वाक्यामध्ये, एक शब्दामध्ये बोलतात, पण त्याच्यामध्ये अर्थ खूप मोठा असतो. तसं मितब्रुयात खूप जास्त उगाच बोलायला जाऊ नये. योग्य वेळी बोलावं, हितकर बोलावं आणि कसं बोलावं? अविसंवादी. ज्याच्यामुळं विसंवाद होणार नाही. म्हणजेच काय? तर आपण संभाषा शिकलेलो आहोत. तद्विद्य संभाषा आणि विगृह्य संभाषा. तर विगृह्य संभाषा, वाद जिथे होणार नाहीत असं बोलावं आणि पेशल, पेशल म्हणजे सरळ बोलावं, बरं का. पेशल म्हणजे सरळ, रुजू या अर्थाने येतं. तर सरळ किंवा रुजू किंवा प्रसंगोचित असं ज्याला म्हणतो, तर असं बोलावं. आणखीन काय करावं? म्हणजे त्याच्यामध्ये फार मोठा आवेश असू नये, असा अर्थ झाला बरं का. म्हणजे भाषणं असतात ना, की खूप आवाजाचे चढ-उतार करून किंवा खूप मोठ्या-मोठ्या अशा बॉडी लँग्वेज वापरून अशा पद्धतीनं नाही करावं. सरळ, व्यवस्थित आणि योग्य काळी हितकर आणि मितकर असं बोलावं. आणखीन काय करावं? तर पूर्वाभिभाषी सुमुखः. पूर्वाभिभाषी म्हणजे पूर्व अभिभाषी. सुरुवात आपण बोलायची करावी. म्हणजे कधी-कधी असं असतं ना, की हां, तो भेटलेला, पण अजिबात बोलला नाही. मग मी पण नाही बोलले. पण तू बोल ना पहिल्यांदा. हरकत काय आहे ना संवाद सुरू करायला. तर त्याच्या ठिकाणी पूर्वाभिभाषी म्हणून समोरून कोणी व्यक्ती आला, की समजा आपल्यापेक्षा मोठा आहे, लहान आहे, तर आपण त्याला ग्रीट करावं या अर्थाने पूर्वाभिभाषी. सुमुखः चांगल्या चेहऱ्याने किंवा हसतमुख अशा पद्धतीने राहावं. त्याच्यानंतर सुशीलः करुणामृदुः. शील म्हणजे काय? तर आपलं वर्तन, सुशील, योग्य वर्तन अशा पद्धतीनं असावं. करुणापूर्ण असावं आणि मृदू असावं बोलणं, बरं का. कर्कश नसावं असा. तर मग हे कसं-कसं ब्रूयात? तर पूर्वाभिभाषी ब्रूयात, सुमुखः ब्रूयात, सुशीलः ब्रूयात, करुणामय ब्रूयात, मृदुः ब्रूयात. एवढं सगळ्या पद्धतीनं कसं बोलावं हे सांगितलंय. त्याच्यानंतर नैकः सुखी न सर्वत्र विश्रब्धो न च शंकितः न किंचिदात्मनः शत्रू नात्मानं कस्यचिद्रिपुं प्रकाशयेन्नापमानं न च निःस्नेहतां प्रभोः जनस्य आशयमालक्ष्य यो यथा परितुष्यते. नैकः सुखी न सर्वत्र विश्रब्धो न च शंकितः न एकः सुखी सर्वत्र एकः न सुखी जो एकटाच राहतो ना तो सुखी राहत नाही. न एकः सुखी न सर्वत्र म्हणजे एकटेपणा जो आहे ना, आत्ता आपण बघतोय, की पेशंट कोविडचे जे आहेत ना, तर ते कशाला घाबरतायत? तर क्वारंटाईन व्हायला घाबरतायत.
किंवा आपण बऱ्याचशा बातम्या बघितल्या, की क्वारंटाईन झाल्यामुळं मानसिक संतुलन बिघडतंय. तर एकटा माणूस सुखाने नाही राहू शकत आणि म्हणूनच काय आहे, की न एकहा सुखी न सर्वत्र किंवा प्रत्येक ठिकाणी सुखी पण माणूस भेटणार नाही. म्हणजे न सुखी सर्वत्र. प्रत्येक ठिकाणी सुखकर अशी गोष्ट नसणार आहे. विश्रब्धो न च शंकितः. प्रत्येक विश्रब्दः श्रब्द म्हणजे विश्वास ठेवणं. प्रत्येकावर म्हणजे कुणावरच जो विश्वास ठेवत नाही, तोही सुखी होत नाही आणि न च शंकितः तर अशामध्ये शंका नाही अशा अर्थाने, की जो एकटा राहतो तो सुखी होत नाही. सगळीकडेच सुखी असतात माणसं असं नाही आणि पूर्णपणे विश्वास न ठेवणारं हा जो आहे ना, तर तो सुद्धा सुखी होत नाही आणि म्हणून थोडा विश्वासही सुद्धा दुसऱ्यावर ठेवायला शिकावं. कॉर्पोरेटची काही-काही ज्या हे असतात ना सेमिनार्स वगैरे, तर त्याच्यात असं सांगितलं जातं बरं का, की पहिल्यांदा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःवर तुम्ही विश्वास ठेवू शकलात ना, तर तुम्ही समोरच्यावर पण विश्वास ठेवू शकता. सो ह्या पद्धतीनं आपलं वागणं असावं असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर अ, न किंचित आत्मनः शत्रू न आत्मानं कस्यचिद रिपुं. न अ, कुठे गेलं? न किंचित आत्मनः शत्रून् न आत्मानं कस्यचित् रिपुं प्रकाशयेन न प्रकाशयेन. हं, म्हणजे हे व्यक्त करू नये. काय व्यक्त करू नये? तर हा माझा शत्रू आहे. न किंचित आत्मनः शत्रू. हा माझा शत्रू आहे. आत्मनः माझा हा शत्रू आहे. न आत्मानं कस्यचित् रिपुं किंवा हा माझा शत्रू आहे. म्हणजे मी ह्याचा शत्रू आहे, हा माझा शत्रू आहे. ही गोष्ट न प्रकाशयत हे सांगू नये एकमेकांना. याच्याने काय होतं, तर आणखीन बऱ्याच गोष्टी वाढत जातात आणि म्हणून ह्या गोष्टी प्रकट करू नयेत किंवा सांगू नयेत. आणखीन न प्रकाशयेत काय प्रकाशन करू नये, तर अपमानम न प्रकाशयेत. स्वतःचा झालेला अपमान हा प्रकाशित करू नये. आणि अपमान जो आहे ना, तो मनात ठेवावा आणि त्याला उत्तर देण्यासाठी योग्य पद्धतीनं आपण तयार व्हावं, असं आहे. आणि म्हणून उगाचच ह्यांनी ना मला असं म्हटलं, त्यांनी मला तसं म्हटलं. गॉसिपिंग करू नये थोडक्यात म्हणजे अपमानम न प्रकाशयेत. आणखीन न प्रकाशयेत काय? तर निस्नेहतां प्रभोः न प्रकाशयेत. प्रभू म्हणजे राजा किंवा स्वामी किंवा आपल्यापेक्षा जो बॉस आपण आत्ताच्या शब्दांमध्ये म्हणू. तर त्याची निस्नेहता किंवा त्याचं आपल्यावर नसणारं प्रेम किंवा काहीतरी आगळीक झालेली आहे किंवा आपल्याने त्याच्यातलं जमत नाहीये, तर हे सुद्धा न प्रकाशयेत. हे कुणाबद्दल उगाचच बोलायला जाऊ नये. कोणाला सांगायला जाऊ नये. का? तर हे सांगितल्याने काय होणार आहे? काही फायदा तर कोणाचा नसतो, पण गैरफायदा घेणारे बरेच असतात. आणि म्हणून ह्या पद्धतीनं आपला अपमान झालेला सुद्धा कोणाला सांगायला जाऊ नये किंवा प्रभूची किंवा आपल्या बॉसची गैरमर्जी सुद्धा कोणाला सांगायला जाऊ नये. आणखीन काय करावं? तर जनस्य आशयम आलक्ष्य यो यथा परितुष्यते. जनस्य आशय म्हणजे लोकांचं काय म्हणणं आहे, हे आधी ऐकून घ्यावं. आशय आलक्ष्य, आलक्ष्य पाहून जनाचा आशय म्हणजे लोकांच्या मनात काय आहे हे बघून यो यथा परितुष्यती तं तथैव अनुवर्तेत. जो जसा खुश होईल किंवा संतुष्ट होईल त्याप्रमाणे आपलं अनुवर्तन ठेवावं. म्हणजे काय, की ओव्हरऑल काय म्हणणं आहे सगळ्यांचं हे पहिले जाणून घ्यावं. गेल्या-गेल्या एकदम सुरुवातच नाही करायची आपली. तर ओव्हरऑल समाज किंवा ओव्हरऑल जो काही ग्रुप तयार झालेला आहे, तर त्या ग्रुपचं काय म्हणणं आहे, ते त्यांचा कल कोणता आहे, त्यांची आवड कोणती आहे, हे बघून त्याप्रमाणे, की जे संतुष्ट होतील अशा पद्धतीनं बोलावं. आणखीन काय, तं तथैव अनुवर्तेत त्यांच्याशी त्याच पद्धतीनं अनुवर्तन करावं. पराराधना पंडितः पर आराधन पंडितः किंवा त्यांच्याशी हे वर्तन ठेवत असताना काय करावं? तर समोरच्याचं पांडित्य, आराधन ह्या गोष्टी जाणून घ्या. आराधन म्हणजे साधना करणं या अर्थाने. आशय लक्षात घेऊन त्या पद्धतीनं ते वर्तन करावं. त्याच्यानंतर काय करावं अजून? तर न पीडियेत इंद्रियाणी न च एतानी अतिलालयेत. न पीडियेत इंद्रियाणी इंद्रियांना पीडन करू नये. इंद्रियांची पीडा इंद्रियांना पीडा देऊ नये किंवा न च एतानी अति लालयेत यांचा अतिशय लाड सुद्धा करू नयेत.
म्हणजेच काय इंद्रिय आपल्याला माहिती आहेत 5 कर्मेंद्रिय आहे, 5 ज्ञानेंद्रिय आहे आणि एक उभयात्मक असं मन आहे. मग मला हे आवडतं, ते आवडतं, ते आवडतं, ते आवडतं म्हणून मी आपलं जिभेचे लाड करण्यासाठी तेच खात बसले. असंही नाही करायला पाहिजे. पण नाही, नाही आता मी हे करणार आहे आणि इंद्रियांना माझ्या काबूत ठेवणार आहे आणि म्हणून मी आता अजिबात काही खाणार नाही किंवा मला फक्त न आवडणाऱ्याच गोष्टी खाणार आहे. तर हे इंद्रियांचं पीडन झालं. मग हे का करू नये? तर इंद्रियांचं जेव्हा-जेव्हा पीडन केलं जातं ना, तर त्यावेळेला आपण बघतो की ज्ञानाची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये कशी आहे की आत्मा मनसा संयुज्यते मनः इंद्रियेण इंद्रियः अर्थेन ततो ज्ञानम ह्याच्या मधला दुवा आहे बरोबर आणि म्हणून मन आणि इंद्रिय हे दोघं एकमेकांच्या अतिशय सान्निध्यात किंवा जवळ आहेत आणि त्याच्यामुळं काय होतं मनामध्ये परिणाम येतील आणि मनामध्ये विकृती आल्या ना की सायकोसोमॅटिक डिसीजेस यायला सुरुवात होते आणि म्हणूनच आपण बघतो की ज्या वेळेला इरिटॅबिलिटी वाढते तर आक्षेपकाचे पेशंट त्याच्यामध्ये दिसतात किंवा ज्यावेळेला आपण बघतो की कुठलीही गोष्ट सहन होत नाही, अगदी उन्हासारखी शारीरिक गोष्ट सुद्धा, तरी आक्षेपकाचे पेशंट जे आहेत ते लँड झालेले दिसतात आपल्याला वेगाच्या अवस्थेमध्ये. त्याच्यानंतर एखादी अप्रिय घटना ऐकल्यानंतर दम्याचा वेग वाढलेला दिसतो. तर ह्या पद्धतीचे किंवा एखादी गोष्ट इरिटेबल असेल, तर इरिटेबल बॉवेल सिंड्रोमचे जे पेशंट असतात, की काही चुकीच्या किंवा शोकाकुल गोष्टी ऐकल्या, की लगेच मलप्रवृत्तीला जावं लागतं, भयशोकज अतिसाराप्रमाणे. किंवा एखादी गोष्ट जी आपल्याला आवडत नाही, पटत नाही, ती ऐकली की लगेच त्वचारोग किंवा खाजणं ह्या गोष्टी चालू व्हायला लागतात. सो इंद्रियांचं पीडन किंवा अतिलालन या दोन्ही गोष्टी जर केल्या गेल्या ना, तर त्या ज्या आहेत ना, त्या दोन्ही गोष्टी शारीरिक आणि मानसिक रोगांना आमंत्रण देणाऱ्या आहेत आणि म्हणून इंद्रियांचं पीडन सुद्धा करू नये किंवा त्यांचे अतिशय लाड सुद्धा करू नयेत. त्रिवर्ग शून्यन्नारंभ भजेत्यंच अविरोधयन् अनुयायात प्रतिपदम सर्वधर्मेषु मध्यमाम्. त्रिवर्ग शून्यम न आरंभम भजेत्तम च अविरोधयम्. मूळ धातू काय भजेत तम भजेत. हं. त्रिवर्ग शून्यं न आरंभम तम भजेत. त्रिवर्ग शून्यम न आरंभम अविरोधयन तम भजेत. म्हणजे काय? तर त्रिवर्ग शून्य अशा गोष्टीचा आरंभ करू नये. त्रिवर्ग म्हणजे काय? तर 3 पुरुषार्थ धर्म, अर्थ आणि काम हे जर का नाही मिळत असतील, तर त्या गोष्टीला सुरुवातच करू नये. धर्मानी नाहीये गोष्ट किंवा अर्थाने नाहीये किंवा कामाने पण नाहीये. तर ती गोष्ट करू नये. त्याच्यानंतर आणखीन काय आहे? भजेत तमच अविरोधयन्. समजा तुम्हाला ती गोष्ट सेवन करायची आहे, जे काही समोर आहे हां, एखादी गोष्ट की धर्मानी योग्य आहे, कर्मानी कामं तुम्हाला मिळवून देणारी आहे, अर्थ मिळवून देणार आहे. परंतु अविरोधी अशी असली पाहिजे. कशी मेख घातलेली असते ना, एकदम सुंदर एकेका शब्दामध्ये वाग्भटाचं ते अतिशय महत्त्व राहतं, की ठीक आहे, की पैसे तुम्हाला मिळतात हां, एखाद्या गोष्टीमधनं. तर पैसे मिळत असताना हे तिन्ही एकमेकांच्या अविरोधी असे असायला पाहिजेत. म्हणजेच कसे? तर ज्यावेळेला आपण हे बघतोय, की हे जे पैसे आपण मिळवणार आहोत हां, तर हे पैसे मिळवत असताना महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की ती धर्माच्या विरुद्ध नसली पाहिजे किंवा ती कामाच्या विरुद्ध नसली पाहिजे. म्हणून अविरोधयन ही गोष्ट महत्त्वाची राहते. म्हणून त्रिवर्ग शून्यम न आरंभम. त्रिवर्ग शून्य जे आहे त्याचं सुरुवातच करू नये आणि जर सुरुवात तुम्हाला त्रिवर्ग मिळवून देणारी करायची आहे, तर काय करा? तर भजेतंच अविरोधयन्. अविरोधी अशा गोष्टीची सुरुवात म्हणजे अशा गोष्टी त्या करायला हव्यात. अनुयायात प्रतिपदम आणि सर्व धर्मेषु मध्यमाम. अनुयायात प्रतिपदम म्हणजे काय? तर अनुयाय करावा किंवा अनुवर्तन करावे. कशाचं? तर सर्व धर्मेषु मध्यमाम अनुयायात प्रतिपदम. प्रत्येक पावलावर सर्व धर्मांच्या ठिकाणी मध्यम पद्धतीनं अनुकरण करावं. म्हणजे काय? आता उदाहरणार्थ उपास करायचे समजा हां, तर उपास करायचे म्हणजे एकदम त्याच्यामध्ये निर्जळी काही न खाता आणि एकदम अशा, की असं नाही करायचं. मग त्याच्यामधला मध्यम मार्ग जो आहे ना, तो शोधून त्याप्रमाणे वागावं, या अर्थाने. सर्व धर्मेषु मध्यमाम. त्याच्यानंतर आहे नीच रोमन नखश्मश्रू निर्मलांघ्रि मलायनः स्नानशील सुसुरभि सुवेशोन्मुल्बणोज्ज्वलः धारयेत् सततं रत्नं सिद्धमन्त्रमहौषधीः सातपत्र पदत्राणो विचरेत् युगमात्रदृक्. नीच रोम नखश्मश्रू निर्मलांग्री मलायनः. भाषांतरामध्ये बऱ्याच वेळेला असं केलं जातं, की नीच म्हणजे खालती ठेवावेत किंवा छोटे ठेवावेत
रोम, नख, श्मश्रू. हां, म्हणजे नख, रोम आणि श्मश्रू, मिशी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तर नीच. तर नीचचा अर्थ जो आहे ना, तर त्याच्यामध्ये नित्य या अर्थाने आलेला आहे बरं का. नित्य कराव्यात ह्या गोष्टी. म्हणजे कर्तन, नखकर्तन, श्मश्रुकर्तन हे नित्य करावं. नीच म्हणजे नित्य कुठे आलं माहिती आहे? नीच नवी असा एक शब्द ह्याच्यामध्ये माऊलींच्या ओवीमध्ये आलेला आहे. तर नीच नवी गीता जी आहे म्हणजे नित्य नवी अशी जी गीता आहे. नीच याचा अर्थ त्या काळामध्ये नित्य या अर्थाने घेतला जातो आणि म्हणून नीच रोम नख श्मश्रू निर्मल अंघ्रि मलायनः. निर्मल ठेवावं. काय-काय? तर अंघ्री आणि मलायन. अंघ्री म्हणजे नाक, नासा आणि सर्व मलायतनं म्हणजे जी बहिर्मुख स्रोतस्स जी सगळी आहेत ना, ती निर्मल ठेवायला हवीत, म्हणजे स्वच्छ ठेवायला हवीत. म्हणजेच काय? तर बसल्या-बसल्या नाकात बोटं घालतंय, कानात बोटं घालतंय, तोंडात काहीतरी बोट घालून दातात अडकलेलं काढतंय, हे असं नाही करायला पाहिजे. मग हे स्वच्छता जी मेंटेन करायची आहे ना, तर काही ठराविक वेळाने तुम्ही आतमध्ये जाऊन एकट्याने ह्या सगळ्या स्वच्छ गोष्टी करायला पाहिजेत आणि म्हणून दिवसातनं एक 5 ते 6 वेळेला चेहरा धुणं. चेहराच का धुवायचा? तर चेहऱ्यावरती जी बहिर्मुख स्रोतस्स आहेत, त्यापैकी 7 बहिर्मुख स्रोतस्स जी आहेत ना, तर ती चेहऱ्यावरती आहेत. म्हणून चेहरा धुण्याचं महत्त्व आहे. त्याप्रमाणे पाय नित्य धुवायला हवेत या अर्थाने. म्हणजे मलायतनं सगळी जी आहेत ती स्वच्छ ठेवायला हवीत. मलायतनांमध्ये सगळ्यात मोठं मलायतन जे आहे ते म्हणजे त्वचा. तर ही त्वचा सुद्धा नित्य अ, व्यवस्थित ठेवायला हवी किंवा स्वच्छ ठेवायला हवी, निर्मल ठेवायला हवी. म्हणून काय करायचंय तर स्नानशीलः नित्य स्नान करावं. ते काय म्हणजे आठवड्यातनं एकदा, 15 दिवसातनं एकदा वगैरे असा डोस नाहीये स्नानाचा, नित्य आहे आणि म्हणून दिनचर्येमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. बरोबर? सुसुरभिः सुवेशः अनुल्बण उज्ज्वलः. सुसुरभिः म्हणजे सुगंधित द्रव्य. सुरभी म्हणजे गंध आणि सुसुरभी म्हणजे सुगंध किंवा उत्तम गंध. तर असा गंध जो आहे त्याचं सेवन करावं. म्हणजेच काय? तर त्याच्यासाठी चंदन लावणं, उटी लावणं किंवा उशीर लावणं, ह्या गोष्टी कराव्यात. सुवेशः चांगला वेश धारण करावा. म्हणजे काय माहितीये का? आता आपल्याला असं वाटतं, की योग्य ठिकाणी आपण योग्य पद्धतीचे वेश घालत असतो किंवा वेषांतर हा सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे, की जेव्हा आपण बाहेरून घरामध्ये येतो, तर घरामध्ये आल्यानंतर कपडे बदलून त्याच्यानंतर जेवण वगैरे इत्यादी क्रिया करायला हव्यात. किंवा विशिष्ट गोष्ट केल्यानंतर वेषांतर करणं. जसं आत्ता आपण कोव्हिड सिच्युएशन्समध्ये बघतोय, की बाहेरून आल्यानंतर माणूस अंघोळ करून मगच कपडे बदलून पूर्ण मग घरातल्या कामांना लागतो. तर ह्या पद्धतीनं सुवेश हा योग्य ठिकाणी योग्य असा वेश असला पाहिजे. म्हणजे उत्तम. म्हणजे प्रत्येक वेळेला उंची कपडे घालावेत असा अर्थ नाही. योग्य काळामध्ये योग्य वेळेला तो योग्य वेश असा असायला पाहिजे. म्हणजे उन्हाळ्यात असा वेश असला पाहिजे, पावसाळ्यात असा वेश असला पाहिजे या अर्थाने सुवेशः आणि अनुल्बण उज्ज्वलः. आता अनुल्बण, उल्बण म्हणजे काय? तर अ, खूप जास्त काय म्हणतो उच्च असलेला किंवा असा नाही पाहिजे. तर त्याच्यामध्ये असा नम्र वेश म्हणजे की प्रत्येक वेळेला आपलं हेच सांगितलं पाहिजे अशा अर्थाने नाही पाहिजे. त्याच्यानंतर उज्ज्वल म्हणजे कसा तर स्वच्छ धुतलेला या अर्थाने तो वेश असायला पाहिजे. चमकणारा ते काय असतं नरीन की सफेदी वगैरे असा एकदम स्वच्छ आणि सुंदर असा वेश असला पाहिजे. आणि काय करावं तर धारयेत सततम रत्नम सिद्धम मंत्र महौषधीः. धारयेत सततम रत्नम नित्य रत्न धारण करावी, सिद्ध औषधी धारण करावीत आणि सिद्ध मंत्र धारण करावेत. आता रत्न धारण करावीत असं म्हटलेलं आहे. मग रत्न धारण करण्यामध्ये आता रत्न किंवा जेमॉलॉजी जो अभ्यास असतो, तर त्याच्यामध्ये आपण बघतो की ह्या गोष्टीसाठी हिरा घाला, या गोष्टीसाठी पवळं घाला, या गोष्टीसाठी हे घाला. पण ही जी रत्न आहेत ना, ते आयुर्वेदाच्या दृष्टीने आणखीन काही विशिष्ट महत्त्व आहे रत्नांचं. ग्रहबाधेसाठी उत्तम रत्न जे आहे ते म्हणजे वचा किंवा वेखंड. तर ते धारण करावं किंवा लहान मुलांना आपण बघतो, की वेखंड धारण केलेलं असतं किंवा नवपरिणत दाम्पत्य जे असतं, तर त्यांना हळकुंड घातलेलं असतं हातामध्ये. तर हे जे आहेत ना, ही सुद्धा रत्न म्हणूनच आलेली आहेत आयुर्वेदामध्ये, बरं का. तर प्रत्येक वेळेला रत्न म्हटल्यानंतर हिरे, माणिक, पाचू वगैरे हीच नाही, तर ह्याच्या व्यतिरिक्त काही विशिष्ट ज्या औषधी आहेत ना, त्यासुद्धा रत्न म्हणून धारण केल्या जातात.
त्याच्यानंतर सिद्ध मंत्र धारण करावेत. गुरूंनी दिलेला मंत्र तो उत्तम मंत्र तो नित्य धारण करावा. धारण करावा म्हणजे काय तो अंगावर घालायचा नाहीये. मग काय? तर तो नेहमी मुखामध्ये धारण करावा. म्हणजे तो आपल्या मुखामध्ये नेहमी असायला हवा या अर्थाने किंवा इतर जे काही उत्तम मंत्र आहेत ते आपल्या मुखामध्ये असायला हवेत. आणि महौषधी ही महाऔषधी कुठल्या आहेत तर त्या आपण नेहमी धारण कराव्यात. हे जे मंत्र धारण करायचे आहेत किंवा हे ज्यामध्ये आपण बघितलं की अ, धारयेत सततम मंत्रम सिद्ध मंत्र महौषधीही महौषधी धारण करायचे आहेत. आजचा होमवर्क अजून दिलेला नाहीये. काही जणच होमवर्क करतात बरं का, पण सगळ्यांनी करावा अशी अपेक्षा आहे. त्याच्यातनं अभ्यास वाढत जाईल सगळ्यांचाच. तर महौषधी कुठल्या आहेत ह्या आपण शोधून आम्हाला ग्रुपवरती टाकायच्या आहेत हां. तर महौषधी म्हणजे कुठल्या आणि त्या का धारण कराव्यात? तर त्या संदर्भामध्ये प्रत्येक औषध आणि त्याचं महत्त्व असं लिहून घ्यायचं आहे. स आतपत्र पदत्राणव विचरेत युगमात्र दृक्. कसं आचरण करावं? विचरेत म्हणजे चालावं. स आतप त्र आतप म्हणजे काय? ऊन. उन्हापासून वाचवणारं. आतपत्र म्हणजे छत्री बरं का. नेहमी छत्री धारण करावी आणि पदत्राण म्हणजे काय? तर पायाचं रक्षण करणार. त्र म्हणजे त्रायती इति रक्षण करणारं या अर्थाने. तर चप्पल नेहमी धारण करावी आणि डोक्यावरती छत्री नेहमी धारण करावी. आणि कसं चालावं? विचरेत युगमात्र दृक्. एका वेळेला युगमात्र इतकं चालावं. युगमात्र म्हणजे काय? तर युगमात्र हां, विचरेत असा अर्थ आलेला आहे. म्हणजे आपलं जे हे आहे चालण्याची पद्धत जी आहे ती 2 योजनं पुढे या अर्थाने नेहमी ते बघावं. विचरेत युगमात्र दृक्. त्याच्यानंतर आहे निशीच अत्ययिके कार्ये दंडी मौली सहाय्यवान. निशीच रात्री अत्ययिक कार्यासाठी जर बाहेर जायचं असेल तरच जावं. इमर्जन्सी असेल तरच रात्री जावं. निशी रात्री. पण जाताना काय घ्यावं? दंडी मौली सहाय्यवान. दंड म्हणजे हातामध्ये एखादा दंड घ्यावा आणि मौली, मौली म्हणजे आपण जे झालेलं आहे. हं. चैत्यपूज्य ध्वजाशस्त्र, छाया भस्मातुषाशुचिन, नाक्रामे शर्करालोष्ट, बलिस्नान भुवोनच. हे आपण नेक्स्ट टाइम बघूयात. तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. आतापर्यंतचं जे आपलं झालेलं आहे त्या संदर्भामध्ये. हं. सो इथपर्यंत हा श्लोक जो आहे तो आपण नेक्स्ट टाइम घेऊयात. नेक्स्ट जे लेक्चर आहे आपलं, तर ते नेहमीप्रमाणे फ्रायडेलाच होईल. काल एक महत्त्वाचं काम होतं म्हणून आज आपण सॅटर्डेला घेतलेलं आहे. ओके. सो चैत्यपूज्य ध्वजाशस्त, छाया भस्मातुषाशुचिन, नाक्रामेत शर्करालोष्ट, बलिस्नान भुवोनच. ही आपण नेक्स्ट टाइम घेऊया. ओके. शंका काही असेल तर विचारू शकतात तुम्ही. फोडिले भांडार धन्याचा हा हा माल मी तो हमाल भारवाही. एकदम बरोबर. मस्त. सायली? स्नान से नियम ज्वर के विषय में क्या है? कब नहीं और कब स्नान कधी करावं आणि कधी नाही करावं? तर ह्याच्यामध्ये अशी गोष्ट आहे की स्नान जे आहे ना, तर ते अजीर्ण असताना करू नये, असं म्हटलेलं आहे. हं. मग अजीर्ण असताना स्नान करू नये, असं जर असेल, तर त्याच्यामध्ये ज्वर ही गोष्ट येतेच आणि म्हणून ज्वर असताना स्नान नाही करायला पाहिजे. आणि कप धंदे जल से
थंडे म्हणायचंय का? ओके, ओके. गरम पाण्याने कधी स्नान करावं आणि गार पाण्याने कधी स्नान करू नये असं विचारलंय. तर उष्णांबुना अधः कायसा हा आपला विषय झालेला होता ॲक्चुअली, की उष्णांबुना अधः कायस्य परिशेको बलावहाः तेनैव तु उत्तमांगस्य बलहृत् केशचक्षुषाम् असं म्हटलेलं आहे. तर असं होत असताना महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की ज्यावेळेला स्नान करणार आहे ना, तर ते स्नान करताना जे पाणी आहे ते रूम टेम्परेचरचं किंवा आपण कोपर आपलं एल्बो जॉइंट आत घातल्यानंतर जे आपल्या शरीराला समत्व भासवेल असं जे आहे ना, तर असं ते असायला हवं पाणी. हा महत्त्वाचा रूल आहे आणि खूप जास्त गरम पाणी डोक्यावरून घेऊ नये. तर "तेनैव तु उत्तमांगस्य बलहृत् केशचक्षुषाम्" असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून स्नानाच्या बाबतीमध्ये पाण्याचं जे टेम्परेचर आहे हे महत्त्वाचं. अभी कोविड सिचुएशंस में बहुत नेगेटिव थिंकिंग आती है। क्लिनिक से आने के बाद तुरंत गले में खराश होने लग जाती है। ये सारे सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स हो जाते हैं, तो क्या करें? ओके. तर आपल्या विश्ववतीचं एक उत्तम औषध आहे, की रसमाधव तर ते आपण ह्याच्यासाठी प्रतिकारशक्ती उत्तम वाढावी ह्याच्यासाठी रेग्युलरली घ्यावं. त्याच्यानंतर जर का थोडीशी लक्षणं येत असतील, की त्याच्यामध्ये गळ्यामध्ये खराश येते किंवा अनइझी होतंय किंवा सर्दी वाटते, शिंका वाटतात, तर तिथे माधव रसायनवटी घ्यायला हरकत नसते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की त्याच्यामध्ये असं जर होत असेल ना, तर नित्य गंडूश करायला पाहिजेत. त्याच्यानंतर दवाखान्यातनं आपण रात्री जेव्हा घरी येतो, तर त्याच्यानंतर रात्री ज्यावेळेला बघतो ना, तर त्यावेळेला खाणं जे आहे ना, तर त्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायला पाहिजे. लंघनामुळं अशा ज्या छोट्या-मोठ्या गोष्टी असतात ना, त्या उत्तम पद्धतीने कमी येतात. त्याच्यानंतर रात्री झोपताना वचा, पुनर्नवा आणि आंबे हळद असं जे आहे, तर त्याचा लेप जर का कपाळावरती वगैरे लावला, तर त्याच्यामुळं होणारे सायनुसायटिस किंवा जो मेन पोस्ट नेझल आणि सायनुसायटिस ह्या गोष्टींमध्ये तो व्हायरस राहतो. तर तिथनं तो एलिमिनेट व्हायला मदत होत असते. सो ह्या दृष्टीने काही हे लेपसुद्धा तेवढेच महत्त्वाचे राहतात. त्याच्यानंतर 15 दिवसातनं एकदा लंघन करावं. म्हणजे मग अग्नी जो असतो ना, उत्तम जर असेल, तर हा उत्तम असणारा अग्नी जो आहे, तर तो शरीरामधल्या ज्या कुठल्या ह्या गोष्टींना ग्रह असा शब्द आलेला आहे. तर ह्यांचा नाश करण्यासाठी किंवा इम्युन सिस्टम उत्तम करण्यासाठी म्हणून कारणीभूत असतो. जर आपण आपल्या अग्नीला आहार पचनाच्या संदर्भात लोड जास्त दिला, तर तो लोड वाढल्यामुळं आहार पचनाकडेच त्याचं लक्ष राहतं आणि मग इतर जो फायगोसायटिक ॲक्शन असते ना, त्याच्यामध्ये ती कमतरता राहते आणि म्हणून आहार जो आहे थोडासा हलका घ्यायला पाहिजे आणि बाकी ज्या आपण नॉर्मली गोष्टी करतो, की वापरणं, मास्क वापरणं किंवा कॅप वापरणं सर्जिकल, ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. म्हणजे मग तेवढं टेन्शन राहणार नाही. ओके. त्याच्यानंतर वनस्पति धारण कैसे करते हैं? इन हाउ मेनी डेज इट शुड बी चेंज्ड अँड मेनी स्पेसिफिकेशन विच वनस्पती टू धारण? ओके. मी जे सांगितलं आहे ना होमवर्क, की महौषधी म्हणजे कुठल्या? तर त्या वनस्पती ज्या आहेत ना तेच आहे. म्हणजे तुम्ही मला उत्तर विचारताय, तर मी आत्ता नाही देणार उत्तर, नेक्स्ट ह्याला देईन. तर आधी महौषधी कोणत्या-कोणत्या आहेत ना, तर त्या काढा. तर त्या महौषधी ज्या आहेत त्याच धारण करायच्यात आणि कशा धारण केल्या जातात? तर सर्वसाधारणतः बऱ्याच वेळेला गळ्यामध्ये किंवा हातामध्ये किंवा दंडाला बांधण्यासाठी किंवा काही वेळेला पायात बांधण्यासाठी असं म्हणून सुद्धा केले जातं. काही वेळेला लाल धाग्यामध्ये, काळ्या धाग्यामध्ये किंवा पंचरंगी धाग्यामध्ये या पद्धतीने बांधून त्याचा उपयोग केला जातो. आता लहान मुलांना जे वेखंड बांधलं जातं, एक वेखंड सांगितलं मी तुम्हाला, तर ते सर्वसाधारणतः काळ्या धाग्यामध्ये बांधून ह्याच्यामध्ये मनगटामध्ये बांधलं जातं. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वनस्पती धारण करणं, तर असं आलेलं आहे. म्हणून काय आपला शब्द होता तो "धारयेत सततम रत्नम सिद्धमंत्रम औषधीही" असं म्हटलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर रसमाधव से कभी-कभी ब्लीडिंग स्टूल आणि बर्निंग डेफिकेशन के प्रॉब्लम्स रहते हैं। टेकिंग 1 टैबलेट ओडी। अगर 1 टैबलेट ओडी ले रहे हैं तो इतना ज़्यादा तकलीफ नहीं होना चाहिए एक्चुअली। कदाचित त्याच्यामध्ये असं होत असेल, की काही न खाता गोळी घेतली जात असेल, तर उष्णता थोडीशी वाढते त्याच्यातनं. तर बेसिकली जस्ट बिफोर ब्रेकफास्ट किंवा जस्ट बिफोर लंच अशा पद्धतीनं ती गोळी घेऊ देत.
त्याच्यानंतर पाण्याचं प्रमाण जे आहे ते एकदा चेक करून बघा आणि इतर आहारामधल्या ज्या काही गोष्टी आहेत ना, की जसं मिरची किंवा मरीच किंवा बाकी इतर जर का काही जास्त तीक्ष्ण मसाले वापरले जात असतील, तर ते थोड्या प्रमाणामध्ये कमी केले तरी मग हा प्रॉब्लेम राहणार नाही. आणि तरीसुद्धा समजा मसाले घेत नाहीये आणि तरीसुद्धा असं होतंय, असं असेल ना, तर धने जिऱ्याचं पाणी सिद्ध जल म्हणून दिवसभर घ्यावं किंवा षडंगोदक घ्यावं. म्हणजे उशीर त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे असा त्रास होणार नाही. ओके. अरुची झाल्यावर काय उपाय करावेत? अरुची जे आहे ना, तर ते बेसिकली असं म्हटलं जातं, की जीभ जी आहे ना, तर ती आपल्या पोटाचा आरसा आहे आणि अरुची आहे असं जर असेल ना, तर पोट बिघडलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही गोष्ट होते आहे. आता हा प्रश्न जो आहे अरुचीचा, तो कोविडला अनुलक्षून आहे का नॉर्मल आहे? हा लक्षात येत नाहीये माझ्या. तर इतर काही कारणांमुळे जर अरुची असेल, कारण कोव्हिडच्या पेशंट्समध्ये सुद्धा टेस्ट जाते असं बऱ्याच वेळेला दिसतंय आणि स्मेल जातो असंही दिसतंय. तर ज्या वेळेला अरुची असते ना, तर त्या वेळेला पहिल्यांदा पोटाची अवस्था कशी आहे हे बघायला पाहिजे. अग्नी चांगला आहे की नाही ही गोष्ट पाहायला हवी. अग्नी वाढवण्यासाठी आरोग्यवर्धिनी, अग्नितुंडी अशा गोष्टी घ्यायला पाहिजेत. सामता असल्यामुळं तोंडाची चव जाते. तर त्याच्यामध्ये तुम्ही जसा होमवर्क केलेला त्याच्यामध्ये अरुची, हास्य, वैरस्य, अरसज्ञता असे 2-3 वेगवेगळे शब्द होते त्याच्यामध्ये. अरुची म्हणजे काहीही खाल्लं तरी त्याच्यात चवच लागत नाहीये, असा जो भाग आहे ना, तर त्याच्यामध्ये स्पेसिफिकली औषधं जेव्हा आपण घेणार त्याच्यामध्ये मग पित्तजग्रहणी किंवा त्याच्यानंतर मौक्तिक कामदुधा किंवा चव्याधी योग म्हणून आलेले आहे. तर ह्या गोष्टींचा उपयोग चांगला होतो अरुची जाण्याच्या दृष्टीने. आणि अरुची असताना अजून एक गोष्ट महत्त्वाची बघायला पाहिजे, की नंबर ऑफ टाईम्स किती खाल्लं जातंय हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं, की एव्हरी 2 अवर्स, एव्हरी 3 अवर्स काही ना काहीतरी तोंडात टाकलं जातं. मग अगदी छोटंसं फरसाणचा 1-2 घास असतील किंवा त्याच्यानंतर काय वेफर्स असतील किंवा असं काही ना काहीतरी सतत खाणं ह्याच्याने सुद्धा अरुची उत्पन्न होत असते, कारण सामता त्याने येत असते म्हणून. तर ही सामता येण्याचं जर असं कारण असेल, नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी जर जास्ती असेल खाण्याची, तर खाण्याची फ्रिक्वेन्सी कमी करायला हवी. नॉर्मली असं म्हटलं जातं, की एकदा जेवतो तो योगी, दोनदा जेवतो तो भोगी आणि तीनदा जेवतो तो रोगी. आणि आपण नॉर्मली 4 वेळेला जेवतो. ब्रेकफास्ट, लंच, इव्हनिंग स्नॅक्स आणि डिनर. म्हणजे आपण रोगीच्या पुढच्या स्टेजमध्ये बसतो. तर असं नाही व्हायला पाहिजे. सो त्या दृष्टीने फ्रिक्वेन्सी जी आहे खाण्याची, तर ती बघायला हवी. ओके. पलाश का यूज दंत दंतो दंतपवन, आसन, पादुका सब में वर्जित बताया है अष्टांग संग्रह में। ओके, इसका कोई पर्टिक्युलर कारण है क्या? ओके. नाही, हे मला बघायला लागेल. कारण त्याचा रेफरन्स असेल ना आकांक्षा, तर तेवढा तू पाठवून दे. मग आपण त्याप्रमाणे विचार करूयात त्याचा, की असं का सांगितलेलं असावं. तर पलाश जो आहे ना, तर तो आपण बघतो, की औषधांमध्ये तर आपण वापरतोय किंवा त्याची पळस पापडी म्हणजे बरीच अंग त्याची वापरली जातात. पळसाचं फूल जे आहे ना, तर त्याच्यापासून आपण पलाश पुष्पासव बनवतो. पळसाचं जे बी आहे, फळ आहे, पलाश बीज ज्याला आपण म्हणतो, तर ते एक उत्तम कृमिघ्न म्हणून वापरतो. पळसाची साल आपण वापरतो. तर तसं असताना हे वापरू नये असा जो काही श्लोक आलेला असेल ना, तर तो ह्याच्यावरती नक्की पाठवून देशील किंवा मला पर्सनल WhatsAppवरती पाठवलंस तरी सुद्धा हरकत नाही. मग ते आपण बघूया त्याप्रमाणे. ओके. फिंगर के अग्रभाग से तीर्थ का कहा गया है? ओके, तो अंगुष्ठ को क्यों? हां, अंगठा जो आहे ना, तर आकाश तत्वाचा म्हणून अंगठा असं म्हटलं जातं आणि पायाचा जो अंगठा असतो ना, तर पाय हे तेजाचे सांगितले आणि तेज आणि आकाश एकत्र येतं ना, तर त्यावेळेला संपूर्ण आकाश तेजाने व्याप्त होणं अशी गोष्ट घडते आणि म्हणून असं म्हटलं जातं, की जे ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध आणि वयोवृद्ध असे जे लोकं असतात किंवा जे उत्तम सद्वृत्त आचरणारे जे लोकं असतात किंवा जे सद्गुरू असतात, तर त्यांच्या पायाचं अंगठ्याचं तीर्थ घेतलं जातं बऱ्याच वेळेला. तर त्याचं कारण असं आहे, की पायाचा उजवा विशेष करून अंगठा जो आहे, कारण उजवी जी आहे ती सूर्यनाडी किंवा पिंगला नाडी असं म्हटलं जातं. पाय जे आहेत ते पंचमहाभूतानुसार तेजाचे आहेत. म्हणजे उजवी जी नाडी आहे त्याच्यामध्ये पिंगला म्हणजे सूर्याची नाडी त्याच्यात तेज आलं. पुन्हा पाय जे आहेत तर त्या इंद्रियामध्ये तेज आलं. म्हणजे ते दोन्ही तेज एकवटलेली गोष्ट आहे.
आणि त्याच्यातनं जो अंगुष्ठ आहे ना, तो आकाशाचा आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पद्धतीनं. तर आकाशाच्या संदर्भामध्ये तेज असं जेव्हा होतं ना, तर ते तेजाची व्यक्तीकरण खूप चांगलं असतं आणि म्हणूनच पायाच्या अंगठ्याचं तीर्थ असं घेतलं जातं. याच्यामध्ये एक जी गोष्ट आहे ना, खूप गोष्टी झाल्या आज, पण ठीक आहे अजून एक सांगते. महाभारतामध्ये, की दुर्योधन आणि अर्जुन हे दोघंही श्रीकृष्णांकडे एकाच वेळेला मदत मागायला गेले होते, जेव्हा युद्ध ठरलं आणि होणार होतं तेव्हा. तर हे जेव्हा युद्ध होणार, तर त्यावेळेला दुर्योधन पहिला आला ना, तर गेल्या-गेल्या तो बसला तर तो अ, श्रीकृष्णांच्या डोक्यापाशी बसला. आणि तिथे मंचावरती आणि अरे त्याच्यानंतर ये त्याच्यावरून ये. त्याच्यानंतर अर्जुन गेला. तर अर्जुन गेला तर तो त्यांच्या चरणांशी बसला आणि श्रीकृष्ण मात्र उठत असताना पहिल्यांदा लक्ष त्याचं चरणांकडे, की म्हणजे आपल्याला बघताना लांबचा माणूस दिसणार ना, डोक्याच्या इथलं दिसणार नाही कोण बसलाय ते. तर अर्जुनाला पाहिलं त्यांनी पहिल्यांदा आणि मग त्यांनी दोघांनीही सांगितलं, की आम्ही तुझ्याकडे मदत मागायला आलेलो आहोत म्हणून. तर मग श्रीकृष्ण म्हणाले, की "मी अर्जुनाला पहिल्यांदा बघितलंय, तर मग मी अर्जुनाला सांगतो, की तुला काय हवं ते माग." मग दुर्योधन होता. मग दुर्योधन म्हटला, "असं-असं नाही, मी पहिल्यांदा आलेलो आहे. मी जरी वरती बसलो, तुम्ही कोणालाही बघाल, असं नाही. तर मी पहिल्यांदा मागणार वगैरे." मग त्याच्यानंतर असं होतं, की ते म्हणतात, की 2 विभागणी मी करतो, की निहत्ता श्रीकृष्ण आणि 18 अक्षौहिणी सेना. तर ह्याच्यापैकी तुला काय पाहिजे दुर्योधना तेच तू सांग म्हणतो. आणि मग दुर्योधन जो असतो तो 18 अक्षौहिणी सेना घेऊन जातो आणि श्रीकृष्णाला जे हवं असतं किंवा अर्जुनाला जे हवं असतं रादर तर त्याप्रमाणे अर्जुनाकडे निहत्ता असा श्रीकृष्ण येतो. तर अशा पद्धतीनं त्यांनी त्याची वाटणी केलेली असते आणि त्याप्रमाणे इथे महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की अर्जुन जो आहे ना, तर तो पायांपाशी बसलेला आहे तिथे आणि पायांपाशी बसलेला असल्यामुळं काय घडतं, आपल्याला नेहमी असं वाटतं बरं का, की सद्गुरूंच्या चरणांशी जागा द्यावी किंवा बरेच अभंग असे असतात, की बाकी काही नाही तर तुमच्या पायाशी जागा द्या वगैरे. तर आपल्याला वाटतं पायाशी जागा द्या म्हणजे दास्यत्व वगैरे ह्या पद्धतीनं. तर दास्यत्व ही गोष्ट आहेच आहे बरं का. "कामारी, कामारी, कामारी होईना" असं म्हटलेलं आहे. पण असं होत असताना महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की चरणांची का हो जागा द्यायची? कारण चरण जे आहेत ना, तर ते तेजाचे आहेत आणि म्हणूनच सद्गुरूंच्या चरणांवरती डोकं ठेवून आपण नमस्कार करत असतो. आणि त्यामुळं काय होतं, सद्गुरूंच्या साधनेचं तेज जे आहे ना, तर ते आपल्याला मिळत असतं आणि म्हणून चरणांवरती डोकं ठेवायचं असं आहे. दास्यत्व हा एक भाग आहे त्याच्यातला. परंतु पंचमहाभूताच्या दृष्टीने जेव्हा-जेव्हा आपण विचार करतो ना, तर चरण हे तेजाचे आलेले आहेत आणि म्हणून पायापाशी बसणं किंवा चरणांची सेवा करणं ह्या गोष्टींना महत्त्व आहे. तुम्ही बघा कुठल्याही साधू संतांच्या पादुका ज्या असतात त्यांचं पूजा केली जाते. हाताच्या ठस्यांची पूजा कधी बघितलीत का हो तुम्ही? नाही. कारण हात कशाचे आहेत तर वायूचे आहेत. वायू चंचल आहे. हो की नाही? मग कशाची पूजा करायला पाहिजे? तर सद्गुरूंची महत्त्वाची गोष्ट कुठली आहे? तर त्यांची साधना आणि त्यांच्या साधनेची जी पुंजी आहे ती कशामध्ये आहे? तर साधनेच्या तेजामध्ये आहे आणि म्हणून त्या तेजाची आरती, त्या तेजाची पूजा म्हणून सद्गुरू चरणांची पूजा असं आलेलं आहे. आणि म्हणून सद्गुरू चरणांच्या ठिकाणी ठाव द्यावा वगैरे अशा पद्धतीच्या ओव्या खूप साऱ्या आलेल्या असतात. बघा तुम्ही वाचून. की मला तुमच्या जवळ राहायचंय किंवा तुमच्या डोळ्यात स्थान द्या किंवा तुमच्या हातात स्थान द्या, असं नाहीये कुठे आलेलं बरं का किंवा हातांशी राहू द्या वगैरे असं नाहीये. मग काय आहे, तर तुमच्या चरणांशी मला जागा द्या. चरण म्हणजे काय तर तेज आहे आणि ते साधनेचे तेज आहे, की जे सद्गुरूंची गोष्ट महत्त्वाची आहे आणि म्हणून साधनेचं तेज मिळवण्यासाठी म्हणून आपण चरणांशी त्यांच्या जागा मागतोय, असा त्याचा अर्थ आहे. पंचमहाभूत त्याच्यानंतर कर्मेंद्रिय आणि कर्मेंद्रियाचं प्रत्येक जे कर्मेंद्रिय सांगितलेलं आहे, तर त्या प्रत्येक कर्मेंद्रियाचं महाभूत कुठलं हे बघितल्यानंतर ह्या गोष्टी लक्षात येतात. तर तो अँगल आपण या पद्धतीनं लावून बघायला पाहिजे, वाचायला पाहिजे असं एक वाटतं. ओके. अजून काही शंका कोणाची? पल्लाशाचं आपण बघूया नंतर. आकांक्षा तुम्हाला तेवढा श्लोक पाठवून देशील हां. ओके. बाकी काही शंका अजून? ठीक आहे. कुणाची शंका दिसत नाहीये आज आता. तर मला वाटतं आज आपण थांबूया आणि नेक्स्ट टाईम जे आहे ते पुन्हा पुढच्या शुक्रवारी भेटूया. पसायदान म्हणूया आणि थांबूया. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले तेथ माझे जीवरले पायी कपण आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे
तुळशोनी मज द्यावे पसाय दान हे. देखळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतो. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण हो नीती लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडिता, आणि ग्रंथ उपजीविये. विशेषी लोकी इये, दृष्टा दृष्ट विजय हो आवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला.